वास्तू अशुभ किंवा शुभ असते का? हा सगळा ना एनर्जीजचा सगळा खेळ आहे म्हणूया आपण. आणि वास्तू शुभ आणि अशुभ ही 4 बेसिक पॅरामीटर्सवर ठरते. मुख्यतः आपल्याला आता एक गोष्ट माहिती आहे की कुठलीही वास्तू आपण 8 दिशांनी तोलतो साधारण किंवा बघतो, अनालाइज करतो. पण दक्षिणेतला एंट्रन्स वाईट असं म्हणतात, पण दक्षिणेत 3 पार्ट असे त्या एंट्रन्सचे जे एवढा पैसा देतील की लोकांना आश्चर्य वाटेल, अरे काल तर इथे होता माणूस आणि आज रोल्स रॉयस घेऊन फिरतोय. कारण घराचं ब्रह्मस्थान शोधणं हे सर्वात डिफिकल्ट टास्क आहे. बरं, हे बघणार कसं? तर त्याच्यासाठी घराच्या सेंटरमध्ये उभं राहून एक्झॅक्ट अनालिसिस करायला लागतं की ती डायरेक्शन कुठली येते एंट्रन्सची. अग्नी म्हणजे पैसा, स्ट्रेट समीकरण आहे. कारण ज्याच्याने आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो ती प्रत्येक गोष्ट अग्नी आहे. अग्नी तत्व डिस्पोज ऑफ झालं की पैसा गेला. तर हल्ली तर फ्लॅटमध्ये 2-3 टॉयलेट्स असतात, वेगवेगळ्या दिशांना असतात ती. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात. पण प्रत्येक टॉयलेटला ट्रीटमेंट्स असतात एक्सेप्ट द नॉर्थ ईस्ट टॉयलेट. हे प्रत्येक खोलीला किंवा दिशेला आपण वेगळा रंग लावू शकत नाही ना, म्हणजे कुठे पिवळा कुठे हिरवा. तर साधारण असा कलर सांगा की जो सगळ्या घराला लावला तर सेफ आहे. 101 पासून 108 या 8 मधला कुठलाही लावा, इट इज 100% सेफ. जर तुम्हाला असं विचारलं की इथे वास्तूचं कुठली तुम्ही नियम लावणार तर ते बदलतं का? शास्त्र फिक्स आहे. देश प्रदेश कुठेही जा, मूळ वास्तुशास्त्राचा गाभा बदलणार नाही. मंदिर कुठे असायला पाहिजे हे खूप महत्वाचं ठरतं. तर ईशान्य दिशेमध्ये मंदिर सर्वात चांगलं, आणि त्या अनुषंगाने पश्चिमेत जर मंदिर तुमचं असलं तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकते. सबकॉन्शियसच्या रूटवर काहीही शक्य आहे. शाहरुख खान सारखा माणूस जो दिल्लीतून मुंबईत आला, फुटपाथवर झोपला, त्या दिवशी रात्री त्याने म्हटलं एक दिवस आय विल बी किंग ऑफ दिस मुंबई. आणि आजच्या घडीला तो आहे. डिप्रेशन हा आजचा सर्वात मोठा टॉपिक आहे. आता डिप्रेशनची कारणं पुष्कळ आहेत. बऱ्याच वेळा खूप जास्त अँझायटीमुळे डिप्रेशन येतं, फेल्युअर्समुळे डिप्रेशन येतं. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स वास्तूमध्ये वेगळ्या असतात. त्याने मला फायनान्शियल प्रॉब्लेम्ससाठी विचारायला बोलवलं होतं, प्रॉब्लेम्स होत आहेत वगैरे वगैरे. मी त्याला विचारलं आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस इन युअर रिलेशन? तो सरप्राईज होता. मला हो, माझ्या वाईफचं एक्स्ट्रा मॅरिटल चालू आहे. का झालं? तर साऊथ वेस्ट दिशेमध्ये एकाच प्रकारच्या 3 गोष्टी आल्या. हे चेंजेस करून लोकांना वाटतं आपलं आयुष्य बदलतं. आयुष्य बदलतं का खरंच? असं अजिबात नाहीये की वास्तू केल्याने वरतून छतामधून पैसे पडले. हे होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत त्या व्यक्तीची कर्म नीट होत नाहीये तोपर्यंत यातलं काहीच होणार नाही. नमस्कार समीरजी. नमस्कार. तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही स्वतः सिव्हिल इंजिनियर आहात आणि वास्तुशास्त्राचा पण तुमचा खूप अभ्यास आहे. तर मला एक पहिला प्रश्न असा विचारायचा होता की असं म्हटलं जातं ना, एखादी वास्तू शुभ आहे नाही, तर खरंच वास्तू अशुभ किंवा शुभ असते का? पहिला ओपनिंगचाच प्रश्न सुंदर आहे. सी, आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हा सगळा ना एनर्जीजचा सगळा खेळ आहे म्हणूया आपण. सगळ्या भूमीच्या एनर्जीज असतात आणि वास्तू शुभ आणि अशुभ ही 4 बेसिक पॅरामीटर्सवर ठरते. पहिला पॅरामीटर एंट्रन्स आहे. दुसरा पॅरामीटर आहे त्याच्यातली किचन म्हणजे बर्नरची पोझिशन. तिसरा पॅरामीटर टॉयलेटची पोझिशन. आणि चौथा शेवटचा सर्वात महत्त्वाचा पॅरामीटर घरातल्या डिसिजन मेकर जो माणूस आहे त्याची झोपण्याची जागा. ह्या बेसिसवर एक बेसिक ॲनालिसिस होतं वास्तूची एनर्जी किती आहे याचं. मुख्यतः आपल्याला आता एक गोष्ट माहिती आहे की कुठलीही वास्तू आपण 8 दिशांनी तोलतो साधारण किंवा बघतो, ॲनालाइज करतो. पण मी महावास्तू करतो ज्याचं शास्त्र 16 दिशांमध्ये भाग आहे. महावास्तू? हो. त्याच्यात काय फरक आहे वास्तू आणि महावास्तू? बराच फरक आहे. विश्वकर्मा प्रकाश हे जे वास्तूचं बेसिक पुस्तक आहे त्याच्यात 16 दिशांचा म्हणजे 8 मुख्य दिशा आणि 8 उपदिशांचा उल्लेख आहे. पण ह्याचा वापर ह्याच्या आधी कुठेही केला गेलेला नाही आहे. याचं पूर्ण श्रेय माझ्या गुरूंना जातं, डॉक्टर खुशदीप बन्सलना. आज जे काही मी माझ्या आयुष्यात आणि लोकांमध्ये मी चेंजेस करू शकलो आहे ते केवळ त्यांनी केलेल्या रिसर्चमुळे. हा 16 दिशांचा जो कन्सेप्ट आहे हा तसाच्या तसा उचलून आजच्या घडीला कसा वापरता येईल याच्यासाठी त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने ते आम्हाला दिलं.
8 मुख्य दिशा ह्या आहेतच, त्या त्यांचं काम करणारच आहेत, पण ह्या उपदिशा तेवढ्याच त्याला सपोर्टिव्ह राहतात. आणि ह्या सगळ्यांच्या ॲनालिसिसमधून जे निघतं, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तानपुरा लागलेला आहे आणि पंचम लागला आहे, पंचमाबरोबर षड्ज लागला आहे आणि तो जेव्हा पूर्ण ट्यूनमध्ये असतो त्याच्यातून गंधार जसा बाहेर येतो, एक्झॅक्टली तसंच वास्तू पूर्ण बॅलन्स्ड असते तेव्हा त्यातली एनर्जी त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रचंड फेवरेबल होते. पण तुम्ही म्हणता तसं हे सगळं जे आहे ते आपण एखादा फ्लॅट घेतो तर तेव्हा आपण हे काही बघायला जात नाही ना, तर हे चेंजेस करून लोकांना वाटतं आपलं आयुष्य बदलतं. तर आयुष्य बदलतं का खरंच? ॲक्च्युली गंमत अशी आहे, वास्तू ही जर पंचमहाभूतांच्या दृष्टिकोनातून बॅलन्स केली तर वास्तूचं एन्व्हायरोमेंट हे सपोर्टिव्ह होतं. असं अजिबात नाही आहे की वास्तू केल्याने वरतून छतामधून पैसे पडले, हे होऊच शकत नाही. कारण जोपर्यंत त्या व्यक्तीची कर्म नीट होत नाही आहेत तोपर्यंत ह्यातलं काहीच होणार नाही. पण वास्तू त्याच्या विचारांना योग्य दिशा देते आणि त्याच्या विचारातून आणि त्याच्या कर्मातून त्याला जे फळ मिळतं ते फळ द्विगुणित चौगुणित होण्याची शक्यता राहते. आता तुम्ही म्हणालात त्या 4 गोष्टींवर अवलंबून आहे. तर सगळ्यात प्रथम जर आपण एंट्रन्स घेतला तर होय. तो कसा पाहिजे, किंवा आपलं किचन स्वयंपाकघर कसं पाहिजे, ते म्हणजे कुठल्या दिशेला पाहिजे, कुठल्या दिशेला उघडलं पाहिजे, असे काही नियम असतील ना? हां, तर आपण आधी सुरुवात करूया एंट्रन्सपासूनच. तर प्रमुख 4 दिशा म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, याचे एक्झॅक्ट 90 डिग्रीचे जे कोन आहेत ना, त्या कोनामध्ये येणारे एंट्रन्सेस जनरली चांगले आहेत. थोडेसे 10 डिग्रीज मागे, एक्झॅक्ट कोनात नाहीत, 10 डिग्रीज मागे कन्सिडर करूया. हे सगळे एंट्रन्सेस 100% पॉझिटिव्ह आहेत. बरं, हे बघणार कसं? तर त्याच्यासाठी घराच्या सेंटरमध्ये उभं राहून एक्झॅक्ट ॲनालिसिस करायला लागतं की ती डायरेक्शन कुठली येते एंट्रन्सची. याच्यासाठी आम्ही सर्क्युलर मेथड यूज करतो, ज्याला आम्ही ग्रेडिंग म्हणतो. कारण घराचं ब्रह्मस्थान शोधणं हे सर्वात डिफिकल्ट टास्क आहे. ब्रह्मस्थान म्हणजे काय? ब्रह्मस्थान म्हणजे थोडक्यात आपण घराचं सेंटर कन्सिडर करूया. हां. जसं आपल्या शरीराला नाभी ह्याला आपण सेंटर धरतो, एक्झॅक्टली तसंच वास्तूमध्ये त्या घराचा जो सेंटर पॉईंट असेल, जिथे सगळ्या एनर्जीज ॲक्युम्युलेट झालेल्या आहेत, त्याला आपण ब्रह्मस्थान म्हणूया. बरं. पण ते ब्रह्मस्थान एक्झॅक्ट सेंटरलाच येईल असं प्रत्येक वेळेवर नाही. म्हणजे तुम्ही जर आयताकृती घर घेतलं, 2 डायगोनल्स मारल्यात, तर प्रॉपर सेंटरलाच येईल का? तर नाही. त्याला बरेच ॲनालिसिस करायचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्याकडे पेशंट आला, तर पेशंट आल्यावर त्याला काय त्रास होतोय हा बघून तुम्ही ॲनालाइज करून औषध देता. तसंच माझ्याकडे जेव्हा कोणी क्लायंट येतो तेव्हा त्याला होणारे प्रॉब्लेम्स काय आहेत हे जोपर्यंत मला तिथे स्पष्ट दिसत नाहीत तोपर्यंत मी सेंटर फिक्स नाही करू शकत. ते झाल्यावरच सेंटर फिक्स होतं आणि मग उत्तर किंवा जी काय तुमची दिशा असेल एंट्रन्सची, त्या हिशोबाने मग तो एंट्रन्स मॅप होतो आणि मग ठरतो हा एंट्रन्स चांगला आहे की नाही. नाही, म्हणजे एंट्रन्स उत्तरेकडे बघणारा हवा. तुम्ही बाहेर जाताना कुठून जाताय, कुठल्या दिशेला घरातून जाताय? बाहेर जाताना ज्या दिशेने जाताय ती दिशा, तो एंट्रन्स. मग ती कुठली पाहिजे? आता म्हटलं तसं ह्या 4 मुख्य दिशा, हां. त्या 4 मुख्य दिशांमध्ये येणारे एंट्रन्सेस, आता 360 डिग्री जर आपण ॲनालायसिस केलं तर टोटल एंट्रन्सेस 32 लिहिले गेलेले आहेत विश्वकर्मा प्रकाशमध्ये पण. तर याचे 32 प्रभाग जर आपण केले तर ते साधारण 11.25 डिग्रीजचा एक भाग येतो. 360 मधला 11.25 डिग्रीजचा एक प्रभाग आला जिथे तुमचा एक एंट्रन्स येऊ शकतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की एकच एंट्रन्स येईल का? तर गरजेचं नाही आहे. तो विभागला पण जाऊ शकतो. त्यातला एक चांगला असेल, एक कदाचित थोडासा त्रास देणारा असेल, मग त्याला ट्रीटमेंट्स करता येतात. पण फ्लॅटमध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी फिक्स आहेत तिथे जनरली एंट्रन्स चेंज करणं हे पॉसिबल होत नाही. कुठला एंट्रन्स असू नये? सर्वात पहिला साऊथ वेस्टचा एंट्रन्स, साऊथ वेस्ट. नैऋत्य दिशा. तो एंट्रन्स कधीच असू नये, कारण हा एंट्रन्स लोकांना एकतर कर्जबाजारी करतो आणि कर्ज एवढी वाढतात की तो फेडूच शकत नाही. अरे बापरे. हां, कारण हे मी बघतोय माझ्या लाईफमध्ये किती केसेस अशा माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत. मी लोकांना सरळ सांगतो की बाबा तुम्ही हा फ्लॅट सोडा.
बरं. इट इज ऑलवेज बेटर की तिथून आपण बाहेर जावं. उत्कर्ष होऊच शकत नाही. कारण एकासाठी कर्ज घेतलं, मग ते कर्ज भागवण्यासाठी दुसरं कर्ज घेतलं, ते वाढत वाढत आणखीन वाढत जातं. कारण तो पॅरामीटरच तसा आहे, ती जी डायरेक्शन आहे ती डेप्स देणारच आहे. त्यामुळे तिथला एंट्रन्स हा कधीच घेऊ नये. दक्षिणेतला एंट्रन्स वाईट असं म्हणतात, पण दक्षिणेत 3 पार्ट असे आहेत एंट्रन्सचे जे एवढा पैसा देतील की लोकांना आश्चर्य वाटेल, अरे काल तर इथे होता माणूस आणि आज रोल्स रॉयस घेऊन फिरतोय. एवढ्या फास्ट डेव्हलप होतात. पण त्याच्यात कसं आहे, मी आत्ता म्हटलं तसं साऊथमध्ये 8 प्रभाग येतात फक्त साऊथ डायरेक्शनमध्ये. त्यातले 3 प्रभाग चांगले आहेत, उरलेले 5 वर्ज्य आहेत. आणि याच्यासाठी ॲनालिसिस करायला पाहिजे प्रॉपर. म्हणजे साऊथ ईस्ट असता कामा नये, साऊथ ईस्ट असता कामा नये. नैऋत्य साऊथ वेस्ट आहे. साऊथ वेस्ट. ओके. साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय झालं. आग्नेय. आता मला एक सांगा की आहे एंट्रन्स, तो तर मी चेंज नाही करू शकत, तर मग काय करायला हवं? जनरली ट्रीटमेंट्स करतो आपण, पण काही एंट्रन्सना मी नाहीच सांगतो. काय ट्रीटमेंट असते? मेटल ट्रीटमेंट्स आहेत, काही बेसिक रेमेडीज आहेत. करता? कलरच्या स्ट्रिप्स येतात. अच्छा. स्टिकर स्ट्रिप्स असतात तशा, स्टिकर. हां त्या आपण उंबरठ्याच्या आतल्या बाजूने जमिनीवर लावतो, हां. जेणेकरून त्या दिशेचं तत्व तिथे एस्टॅब्लिश होतं आणि थोडाफार प्रॉब्लेम जो असतो तो त्यातला आपण काढू शकतो. मग कुठल्या रंगाची स्ट्रीप असते ती? साऊथ वेस्टला पिवळ्या रंगाची लागेल. जिथे ज्या दिशेचं तत्व आहे त्या तत्वाच्या अनुसार जे काही तिथे असेल तो रंग लागेल. म्हणजे आता उत्तरेमध्ये जलतत्व आहे, तुम्ही पूर्वेला बघितलं तर तिथे वायुतत्व येतं. आग्नेयामध्ये अग्नितत्व आहे, कारण आग्नेय म्हणजेच अग्नी, म्हणजे साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट आणि साऊथ. मी मगाशी म्हटलं तसं आपल्याला 8 दिशा माहिती आहेत, त्याच्यात साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आली आणि साऊथ म्हणजे दक्षिण आली. याच्यामध्ये एक दिशा आहे ज्याला साऊथ ऑफ साऊथ ईस्ट म्हणतात. या 3 दिशा मिळून तुमचा अग्निकोण बनतो. मग अग्निकोणात अग्नी लाल म्हणून लाल रंगाची स्ट्रीप. पुढे 2 दिशा म्हणजे नैऋत्य आणि दक्षिण याच्यामध्ये पडणारी एक दिशा आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. या 2 दिशांना पृथ्वी तत्व म्हणजे पिवळा रंग. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत तुमच्या उत्तरे दिशेपर्यंत, उत्तरेच्या अलीकडे नॉर्थ वेस्ट म्हणूया आपण, म्हणजे वायव्य ज्याला आपण म्हणतो, तिथपर्यंत तुमच्याला स्पेस एलिमेंट म्हणजे आकाशतत्व. मग तिथे पांढरा किंवा ग्रे कलरचा वापर करू शकतो आपण. मग असा कुठली पट्टी आहे का रंगाची की दिशा कुठली असो ती मी लावली की माझं सगळं चांगलं होणार? नाही, त्या तत्वाप्रमाणेच करायला लागेल. अच्छा, म्हणजे ते बघून ती दिशा बघूनच करायला पाहिजे. जिथे जे तत्व येतं त्या तत्वाप्रमाणेच बॅलन्स करायला लागेल ते. आणि स्वयंपाकघर कुठे असायला पाहिजे? स्वयंपाकघर शक्यतो अग्नी कोणात असलेलं चांगलं आणि पश्चिमेतही चालतं. कारण पश्चिम दिशा ही प्रॉफिट्सची, गेन्सची दिशा आहे. फक्त तिथे स्वयंपाकघर घेताना एक बॅलन्सिंग ट्रीटमेंट करायला लागते बऱ्याच वेळा. पण आग्नेय कोणामध्ये कुठेही तुमचं स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघर म्हणजे कसं झालं, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे तुमचा बर्नर. स्वयंपाकघरात अग्नी महत्त्वाचा आहे ना, तर अग्नीची दिशा ही तुमची जर त्या दिशेमध्ये असली, आग्नेयात असली तर सर्वात चांगलं आहे. पण हीच अग्नी किंवा हाच अग्नी जर जल दिशेमध्ये गेला, म्हणजे उत्तरेत गेला किंवा नॉर्थ ईस्टला गेला, तर तिथल्या जलतत्वाच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज तो घालवतो. कारण एक इमॅजिन करा, भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि खालती बर्नर चालू केला, तर त्याचा जो स्टिलनेसची प्रॉपर्टी आहे पाण्याची ती निघून जाते. ते उकळायला लागतं, त्याचं बाष्पीभवन होतं. याचा अर्थ त्याचं जो बेसिक ॲट्रिब्यूट आहे, बेसिक प्रॉपर्टी आहे ती जाते. त्याच्यामुळे काही ठिकाणी बर्नर अलाउड नाही आहे अजिबात, पण इन केस आलाच तर आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो, बट नॉट इन ऑल डायरेक्शन्स. आता मला असं वाटतं की कधी कधी अशा ज्या बिल्डिंग्स असतात त्या एका दिशेला असतात आणि त्या बिल्डिंगमध्ये 4 किंवा 8 वेगवेगळे फ्लॅट्स वेगवेगळ्या दिशांना असतात. मग ते आपली दिशा कशी ठरवायची? म्हणजे ती बिल्डिंग जशी आहे, बिल्डिंगचा पण एंट्रन्स बघायचा की फक्त आपल्या फ्लॅटचा बघायचा? सर्वात पहिला आपल्या फ्लॅटचा एंट्रन्स, तो तर गरजेचा आहेच आहे, कारण तिथूनच आपण आत बाहेर करणार आहोत. बिल्डिंगची कुठली तरी एक बेसिक आपल्याला डायरेक्शन मिळते, ती सगळ्या फ्लॅट्सला फिक्स करता येते. कुठलीही बिल्डिंग असली तर त्याची लेंथ ब्रेड तुम्ही एक पकडा, त्याची एक डायरेक्शन जी आहे ती पॅरलॅक्स या हिशोबाने सगळीकडे लागू शकते.
आणि मग त्यानंतर आपल्याला माना लिफ्टचा एंट्रन्स असेल तर तो सेकंडरी झाला, तुमच्या प्लॉटचा एंट्रन्स असेल तर तो सेकंडरी किंवा टर्शरी झाला. पण त्यांचा इफेक्ट येतो, पण खूप कमी प्रमाणात येतो. त्याचं कारण असं, प्लॉटमधून एंटर करणारे बरेच लोक आहेत. जेवढे सगळे फ्लॅट्समध्ये जाणारे लोक आहेत, समजा 16 फ्लॅट्स आहेत, तर 16 फ्लॅटमध्ये राहणारे सगळे रहिवासी त्याच एका गेटमधून येणार आहेत. त्याच्यामुळे तो जो एंट्रन्सचा परिणाम आहे ना, तो खूप मोठ्या प्रमाणात होत नाही. पण वैयक्तिक तुमच्या फ्लॅटच्या एंट्रन्सचा डेफिनेटली येस, इट विल मॅटर. मग आता स्वयंपाकघरामध्ये पण तुम्ही करेक्शन्स करता जर त्याचं दिशा बरोबर नसली तर. हो. आणि मग असं म्हणतात ना की पाण्याचा साठा, म्हणजे सध्या तर आपण फिल्टर लावतो आणि पाणी भरून ठेवतो कशामध्ये तरी, तर ते साधारण स्वयंपाकघरामध्येच असतं ना, मग ते कुठे असावं? पाण्याचा साठा म्हणजे आपण पाणी किती ठेवतोय हे महत्त्वाचं आहे. ड्रम भरून पाणी ठेवलं तर ते स्टोरेज झालं, म्हणजे पृथ्वी तत्व झालं. तत्वाच्या भाषेत बोलायचं झालं तर पृथ्वी अग्नीला मारक आहे. आग लागली आणि आपण त्याच्यावरती एक पहिलं इमिजिएटली काय करतो तर सँडबॅग्स ठेवलेले असतात, आपण सँड टाकतो त्याच्यावर, म्हणजे पृथ्वी तत्वाने आग विझते. मोठं स्टोरेज पाण्याचं त्या दिशेमध्ये चालणार नाही. म्हणजे समजा आग्नेय दिशेमध्ये जर किचन आहे तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं स्टोरेज नक्कीच नाही चालणार. पण जे आपल्याला दैनंदिन वापरासाठी लागणार आहे, फॉर एक्झाम्पलला तर फिल्टर आहे, हो, आरोला तर बेसिक कधी कधी 7-8 लिटरचं इंटरनल स्टोरेज असतं, ते असायला काहीच हरकत नाही आहे. आणि तुम्हाला रेग्युलर वापरासाठी लागणार आहे, माठ ठेवला कोणी एखाद्याने तर तोही चालू शकेल. पण आग्नेय दिशेमध्ये काळ्या कलरचा माठ आला की ते इम्बॅलन्स झाला. लाल कलर तिथे अलाउड आहे, कारण माठात का पाणी आपलं 5-10 लिटरच्यावर लागत नाही. आणि किचनमध्ये पाणी नाही तर आपल्याला काही स्वयंपाक पण करता येणार नाही. त्याच्यामुळे किचनला पाणी असणं याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. किती लिटर पाणी चालेल, म्हणजे कुठल्याही दिशेला, म्हणजे स्टोरेज होऊ नये खूप. म्हणजे माठात जर पाणी ठेवायचं तर 5 लिटरपर्यंत कुठे ठेवलं तरी म्हणजे चालेल. 5-10 लिटर इज ओके, कारण कसं आहे ते वापरातलं आहे ना, त्यामुळे त्याचं कंटिन्युअस तिथे स्टोरेज असं या फॉर्ममध्ये राहत नाही, ते इट इज ओके. पण बऱ्याच वेळा काय होतं की लोक ड्रममध्ये भरून पाणी ठेवून देतात, विच इज रॉंग. मग त्याचे वेगळे इम्पॅक्ट्स होतात ॲडिशनल. कुठले होतात इम्पॅक्ट? म्हणजे तुम्ही अशा काही केसेस बघितल्यात का? आता थोडक्यात सांगायचं झालं तर आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा. अग्नी म्हणजे पैसा, स्ट्रेट समीकरण आहे. कारण ज्याच्याने आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो ती प्रत्येक गोष्ट अग्नी आहे. तर आज आपण आपलं लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकतो ना पैशाने, नॅचरली. त्याच्यामुळे पैसा म्हणजे अग्नी. आणि जर तिथे स्टोरेज आलं तर अग्नी कमी झाल्या कारणाने फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात. आता फायनान्शियल प्रॉब्लेम्स यायला आणखीन काय कारण होऊ शकतात तर त्या दिशेमध्ये येणारी टॉयलेट. खूप पूर्वीच्या काळी टॉयलेट घरात नसायचीच ना, बाहेर असायची बऱ्याच वेळा. आता काय झालं, सगळं आता सिस्टीम बदलली, फ्लॅट्स आले, जुनी मोठी घरं गेली, फ्लॅटमध्ये सगळे आले. मग टॉयलेट जनरली कसं होतं की आर्किटेक्ट्स बसवताना त्यांना जशी स्पेस मिळेल त्याप्रमाणे ती टॉयलेट बसवली जाते. मग ती आग्नेय दिशेत आली तर टॉयलेटचं बेसिक कार्य काय आहे हे जर आपल्याला माहिती आहे, डिस्पोज ऑफ करणं हेच कार्य आहे ना टॉयलेटचं, तेच कार्य त्या दिशेमध्ये ते करणार आहे. अग्नितत्व डिस्पोज ऑफ झालं की पैसा गेला. तर हल्ली तर फ्लॅटमध्ये 2-3 टॉयलेट्स असतात, त्यामुळे वेगवेगळ्या दिशांना असतात ती. होय, ॲक्च्युली त्याच्यामुळेही प्रॉब्लेम्स होतात. पण प्रत्येक टॉयलेटला ट्रीटमेंट्स असतात, एक्सेप्ट द नॉर्थ ईस्ट टॉयलेट. ओके. आता साऊथ ईस्टची टॉयलेट, तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण देतो. माझ्या एका क्लायंटकडे ही वॉज फेसिंग फायनान्शियल इश्यूज, पैसा टिकत नव्हता अजिबात. ॲनालिसिस केलं, त्यांच्या घरामध्ये साऊथ ईस्टमध्ये टॉयलेट होती, एक्झॅक्ट साऊथ ईस्टमध्ये. तर त्या साऊथ ईस्टच्या टॉयलेटच्या 3 बाजूने फ्लोअरवरती मी रेड कलरची टेप लावली. आणि 15 दिवसात त्यांना कळलं की त्यांचा पैसा कुठे जातोय. आणि ते कळल्यामुळे त्यांनी तिथे बरोबर त्याच्यावरती काम केलं आणि त्यांचे लॉसेस थांबायला लागले. आता टेप लावल्यामुळे हे झालं का तर एक्झॅक्टली तसं होत नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं वास्तू दिशा देते. ह्या व्यक्तीला मग कळलं की हां, इथे इथे प्रॉब्लेम येतोय, आपण त्याच्यावरती चेक ठेवायला पाहिजे. आता तुमचा प्रश्न, मल्टिपल टॉयलेट्स असतात,
डेफिनेटली. मग मल्टिपल टॉयलेट्स असले तर मल्टिपल इफेक्ट्स दिसतात आणि मग त्याच्या ट्रीटमेंट्स करायला लागतात. नाही, इफेक्ट्स कुठले दिसतात? ज्या ज्या दिशेमध्ये टॉयलेट येईल, आता प्रत्येक दिशेचा ॲट्रिब्यूट आहे. फॉर एक्झाम्पल आपण नॉर्थ डायरेक्शन घेतली तर नॉर्थ इज फॉर ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज ह्या जलद तत्वातून नॉर्थ दिशेतून येतात. तिकडे टॉयलेट आली तर ऑपॉर्च्युनिटीज ड्रेन होतात. कारण टॉयलेटचा आणि त्या दिशेचा संदर्भ आपण एकमेकांशी जोडला तर होणारा प्रॉब्लेम आपल्याला क्लिअर होतो. मग तिथे आपण ट्रीटमेंट कशी करायची, तर जलतत्वाची दिशा आहे तर तिथे मग कुठला कलर, तर ब्लू कलर. मग तिथे ब्लू कलरचा जर आपण टेप खालती वापरली, म्हणजे जमिनीवर एक 3 इंचाची ब्ल्यू कलरची टेप तिन्ही बाजूने जर लावली तर ह्याला बऱ्यापैकी थांबवता येतं आपल्याला आणि ऑपॉर्च्युनिटीज यायला लागतात. पण आता नॉर्थ ईस्टमधली टॉयलेट ही मी काढायला सांगतो. स्ट्रक्चरली इट इज नॉट गुड. टॉयलेट काढायची बाथरूम म्हणून वापरायला हरकत नाही आहे. एकच टॉयलेट अशी आहे की जी नॉन ट्रीटेबल आहे. बाकी सगळ्या दिशांमध्ये आपण टॉयलेटला ट्रीटमेंट्स देऊ शकतो. आणि ती जर काढणं शक्यच नसेल, आहेच नॉर्थ ईस्टला, तर मी घर सोडायला सांगतो. पण हे खूपच म्हणजे ड्रास्टिक झालं. हो. कारण नॉर्थ ईस्ट दिशाच तशी आहे. खूप प्रचंड सेन्सिटिव्ह दिशा आहे. ईशान्य दिशा आपण काय म्हणतो, ईशान्य देवतागृहम असं लिहिलं आहे ना वास्तुप्रकाशमध्ये. विश्वकर्मांनी असंच लिहिलेलं आहे. देवतागृहम म्हणजे काय, तिथे देवतेचा वास आहे ना, मग तिथे टॉयलेट कशी चालेल. बरं, तुम्ही जर बघितलं असलं तर वास्तुपुरुष हा उपडा झोपलेला आहे आणि त्याचं डोकं नॉर्थ ईस्टला आहे. आता डोकं म्हणजे ब्रेनचा पार्ट आला. ब्रेन टॉयलेटच्या दिशेत गेली. टॉयलेटचं कार्य काय आहे, डिस्पोज ऑफ करणं, मेमरी लॉस, ब्रेन रिलेटेड इश्यूज, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, कॅन्सरसारख्या व्याधी ज्या परत कधीही आपण रिव्हर्स करू शकत नाही, असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. पण तुमच्याकडे येतात असं कोणी असे प्रॉब्लेम्स घेऊन, म्हणजे मानसिक म्हणा, शारीरिक, असे जसं तुम्ही म्हणालात तसे? हो, ॲब्सोल्युटली. मग एखादा उदाहरण सांगा. एक 4 वर्षांपूर्वीची केस आहे. म्हणजे जर एखाद्याच्या लाईफमध्ये असं लिहिलेलंच असलं तर त्या गोष्टी घडतात. घरात पूर्ण नवीन पेंटिंग केलं. आता पेंटिंग करताना जनरली घरातल्या व्यक्तीला आवडेल तसे करायला वापरले जातात ना. नॉर्थ ईस्टला पूर्ण रेड रंग, रेड कलर, कम्प्लीट ब्लड रेड कलर वापरला गेला. हां. आता ब्लड रेड म्हणजे फायर, लाल कलर फायर दर्शवतो ना. नॉर्थ ईस्टमध्ये आली, पर्सन हॅड ब्रेन ट्युमर. कारण पण ते कलर लावला म्हणून त्याला ट्युमर नाही झाला ना. पण ते एकाच वेळेवर दोन्ही गोष्टी होतात. त्याच्या पत्रिकेत तो योग होता. हां. मग ते झाल्या कारणाने काय झालं, एन्व्हायरमेंट कंडिसिव्ह झालं. मंगळ, ज्याला आपण इन्फ्लेमेशनचा कारक म्हणतो, शरीरात कुठल्याही प्रकारचं इन्फ्लेमेशन जर होतंय तर त्याला मंगळ कारक असतो. आणि मंगळाचा रंग कुठला आहे, लाल. लाल आहे. हां. मग त्या दिशेमध्ये पत्रिकेमध्ये मंगळ त्रास देत होता ना त्या राशीला. त्या राशीची जी दिशा आहे त्या दिशेमध्ये मंगळ. मग तो मंगळाचं अस्तित्व तिथे घरामध्ये पण त्या लाल रंगामुळे आलं आणि ते फलद्रूप झालं. ह्या गोष्टी खूप बघायला लागतात. मग तुमच्याकडे आले होते ते? हो. मग तुम्ही काय रेमेडी केली? बेसिकली सर्वात पहिली रेमेडी आता ह्याच्यात गंमत अशी आहे, ती केस खूप पुढे गेलेली होती, माझ्यापर्यंत आली तेव्हा माझा विचार एकच होता की आता थोडंसं लाईफ सटल करता येईल या पद्धतीने आपण बघूया. रंग सगळे चेंज केले तिथले, जेणेकरून त्या व्यक्तीला थोडा आराम मिळेल. काही वेळेवर कसं असतं ना की केसेस अशा वेळेवर येतात ना की मी काहीच करू शकत नाही. पण ह्या गोष्टी आधी जर लोकांनी विचार केला, म्हणून मी ह्या माध्यमातून लोकांना सांगत असतो की नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट, बर्नर, रेड कलर अजिबात ठेवू नका. लाल रंग लावूच नका. ईशान्य दिशेमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह दिशा आहे. आणि मग लावायचा निळा चालेल, ऑफ व्हाईट चालेल, हलका हिरवा चालेल, हलका ब्लू चालेल, ब्राऊन चालेल, लाईट ब्राऊन. कुठल्या दिशांना म्हणजे कोणते रंग लावावेत त्या भिंतींना,
म्हणजे नॉर्थला कुठला रंग लावला पाहिजे? आता मुळात ना आपण एक समजून घेऊया. पंचतत्व 5 एलिमेंट्स जशी आपल्या शरीरात आहेत ना तशी सगळीकडे आहेत, आपल्या घरात पण एस्टॅब्लिश्ड असतात. आता जलतत्वाच्या 4 दिशा, आता 4 दिशा मी जेव्हा म्हणतोय त्याच्यात उपदिशा पण आल्या. तर प्रमुख दिशा कुठल्या? तर उत्तर आणि ईशान्य, आणि त्याला लागून येणाऱ्या 2 दिशा, या 4 दिशा मिळून उत्तर दिशा झाली समजा. तर तिकडे आपल्याला जलतत्वाचा रंग चालतो, म्हणजे निळा रंग. आणि निळ्याबरोबर तुम्हाला ऑफ व्हाईट चालेल, कारण ऑफ व्हाईट इज न्यूट्रल, कुठेही वापरता येतो. पांढरा चालू शकेल, ग्रे चालू शकेल, थोड्या प्रमाणात ग्रीन चालू शकेल. उत्तरेला, नॉर्थला. हां, नॉर्थला. नॉर्थ, नॉर्थ ईस्ट दोन्ही धरा. पुढे येऊया आपण. वायुतत्वाच्या दिशा 3 आहेत. मुख्य दिशा कुठली झाली तुमची? पूर्व. मग पूर्वेच्या डावीकडे असलेली एक उपदिशा, ज्याला आपण ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणतो, म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि ईस्टच्या मध्ये असलेली, जिथून तुम्हाला हॅपीनेस मिळतो पूर्ण, ती हॅपीनेसची दिशा आहे. आणि त्याच्या पुढची एक दिशा आहे जी आग्नेय आणि पूर्वेच्या मध्ये बसते, ती दिशा आहे ॲनालिसिसची. या दिशेनं तुम्हाला ग्रीन कलर चालेल, ब्राऊन कलर चालेल, पण तिथे ब्लू नाही चालणार, ऑफ व्हाईट कलर चालेल. म्हणजे पूर्वेकडच्या आणि त्याच्या बाजूच्या हो, यांना हिरवा रंग, हिरवा चालेल, ब्राऊन चालेल. वायुतत्व म्हणजे काय झालं तर झाडं आपल्याला साधारण डोळ्यासमोर तेच येतं ना इमिजिएट. त्याला जे कलर्स आहेत, किंवा हिरवा आहे, ब्राऊन कलर आहे जो ट्रंक्सला असतो, तो कुठलाही कलर चालू शकेल. आग्नेय कोणात आलो आपण? आग्नेय, अग्नी तत्वच आहे ना तिथे. तर साऊथ ईस्ट आणि साऊथ याच्या मधली दिशा, ह्या 3 दिशांना मिळून लाल रंग. मग लाल रंगाची पूर्ण फॅमिली चालू शकते, पण खूप डार्क शक्यतो नको. पिंक चालेल, मेरावाला पिंक, एशियन पेंटची ॲड असते ती त्या दिशेमध्ये चालेल, कुठेही लावून नाही चालणार. आणि मग तिथे पिवळा रंग अजिबात चालणार नाही. साऊथ आणि साऊथ ईस्टला पिवळा नाही लावायचा. निळा रंग तर त्याहून नाही, कारण निळा म्हणजे जलतत्व आलं. अग्नितत्व आणि जलतत्व एकत्र म्हणजे इम्बॅलन्स, म्हणजे अग्नी विजला, थोडक्यात फायनान्शियल प्रॉब्लेम्स चालू. थोडे आणखीन पुढे गेलो तर अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व, म्हणजे जे तुमच्या दक्षिण दिशेपासून नैऋत्यपर्यंत आहे. त्याच्यात 2 दिशा पडतात, एक साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, ज्याला आम्ही झोन ऑफ डिस्पोजल म्हणतो. टॉयलेट तिथे बेस्ट आहे ती दिशा. आणि त्याच्या पुढची साऊथ वेस्टची म्हणजे फॅमिली रिलेशन्सची दिशा किंवा स्टॅबिलिटीची दिशा. पृथ्वी तत्व जडत्व देते ना, फाउंडेशन देते, मग त्याचा रंग पिवळा आहे. तिथे लाल रंग आला तर भांडणं चालू, कारण मग इम्बॅलन्स क्रिएट झाला. तिथे पिवळा रंग पाहिजे, ऑफ व्हाईट चालेल. आणि त्याच्या पुढच्या परत नॉर्थ वेस्टपर्यंतच्या येणाऱ्या दिशा आहेत त्या आकाश तत्वाच्या, जिथून तुम्हाला क्लॅरिटी येते, नवीन आयडियाज येतात, तुमचे गेन्स वाढतात, तुम्ही ज्ञान घ्यायला लागता. हे सगळे जे तिथून येणारे आहेत ते पांढरा आणि ग्रे कलरचा रंग. थोड्याफार प्रमाणात तिथे ब्लू चालेल. आता हे प्रत्येक खोलीला किंवा दिशेला आपण वेगळा रंग लावू शकत नाही ना, म्हणजे कुठे पिवळा कुठे हिरवा. तर साधारण असा कलर सांगा की जो सगळ्या घराला लावला तर सेफ आहे. न्यूट्रल कलर, ऑफ व्हाईट चालेल. हां, म्हणजे एशियन पेंट्सचा आम्ही जनरली सांगतो 101 पासून 108, हे जे 8 आहेत, या 8 मधला कुठलाही लावा, इट इज 100% सेफ. एनिवेअर, कुठेही लावा घरामध्ये. ऑफ व्हाईट, ग्रे. ऑफ व्हाईटच आहे हा, ग्रे नाही. ग्रे ठराविक दिशांमध्येच चालेल. आणि मग त्याच्यासाठी कसं आहे, ग्रे आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण वापरतो. आता उत्तरेत ग्रे आम्ही वापरतो, पण त्याच्यासाठी मग ॲनालिसिस करायला लागतं, तिथे ग्रे चालेल की नाही हे बघायला लागतं. आता आपण रंगांवर आहोत म्हणून मी असा प्रश्न विचारते की हल्ली अशी फॅशन आहे ना की एकच वॉल कुठली तरी रंगीत करायची, मग तिथे हे फॉलो करायचं असतं का? हो, करता येतं डेफिनेटली. आता इथे 2 वेगळे प्रकार आहेत करायला. एक, आत्ता म्हटलं तसं पंचतत्वापैकी एखादं तत्व आपल्याला तिथे एस्टॅब्लिश करता येतच, बट ॲट द व्हेरी सेम टाईम पत्रिकेच्या अनुषंगातून मी विचारणारच होते ती दिशा कुठली येते, तिथे कुठला प्लॅनेट तुमचा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट देतोय का. पण कोणाची पत्रिका नक्की? घरात जो डिसिजन मेकर आहे. हल्ली नवरा बायको दोघंही डिसिजन मेकर पण असतात. मग दोघांच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो. अच्छा, मग तुम्ही पत्रिका पण बघता? हो, तो सर्वात पहिला भाग आहे. बर.
कारण माणूस जन्माला त्याचा एक काहीतरी बेसिक गोष्ट घेऊन आलाय ना, पर्पज ऑफ लाईफ. ती पत्रिकेतूनच तुम्हाला आपल्याला कळू शकतं. कारण त्याचे जे ग्रह आहेत ते ग्रह डिकोड करून सांगतात ही व्यक्ती काय आहे आणि काय कार्य करणार आहे. मग त्याच्या कार्याला अनुसरून जर त्याचं घर बनवलं गेलं तर तुमचं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि इंटरनल एन्व्हायरमेंट दोन्ही सिंकमध्ये येतात आणि ते प्रचंड सपोर्टिव्ह होतं त्या व्यक्तीसाठी. तर अशा एखाद्या ठिकाणी समजा पश्चिम दिशेमध्ये, पश्चिम म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कुंभ रास जी आहे ना, कुंभेची दिशा पश्चिम आहे. आता एखाद्याचा शनी जर कुंभेत स्थित आहे, स्वतःची रास आहे शनीची, आणि तो तिथे बसून त्याचं कर्म दृढ करतोय, आणखीन चांगलं करतोय, तर तिथे निळा रंग दिल्याने त्या व्यक्तीला खूप फायदा होतो. कारण शनीचा रंग निळा आहे. मग त्या दिशेमध्ये शनीला आपण अशा पद्धतीने स्थित करतो. आता वास्तविक पाहता मी मगाशी म्हटलं तसं पश्चिम दिशा ही आकाश तत्वाची आहे. खरं तर निळा रंग तिथे चालत नाही, पण प्लॅनेटरी पोझिशन बघून तिथे निळा रंग दिल्याने त्या व्यक्तीला खूप फायदा होऊ शकतो, म्हणून तिथे घेतो आम्ही. आणि फर्निचरबद्दल काय? फर्निचर जनरली खूप मॅटर करत नाही. अच्छा. पण कलर ऑफ द म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की त्याच्यावरती जे काही लेदर असेल किंवा कुठलाही जो रंग वापरलेला असेल तो त्या दिशेप्रमाणे जर नसला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं ड्रॉइंग रूम नॉर्थमध्ये आहे, उत्तरेत आहे, आणि त्याने मरून कलरचं पूर्ण फर्निचर घेतलं, तर मरून म्हटलं की तिथे अग्नितत्व आलं, मग तिथे इम्बॅलन्स आला. मग तिथे काय चालेल तर ग्रे कलर चालेल, ऑफ व्हाईट कलर चालेल, ब्लू कलर चालेल, व्हाईट कलर चालेल, ग्रीन चालेल, थोडा ब्राउनिश चालेल, पण लाल नको. ह्या गोष्टींची काळजी जर घेतली तर आयुष्य खूप सुकर होतं. पण या अशा तुमच्याकडे काही केसेस येतात का की तुम्ही साधा रंग बदलला किंवा काही असे थोडेफार बदल केले आणि अगदी आयुष्य नाही पण बऱ्याच गोष्टी बदलल्या? आयुष्य बदलतो. अच्छा, बदलतं आयुष्य? हो. मी विचारणारच होते तुम्हाला. नाही, आयुष्य बदलतं खरंच? होय. अशा कैक केसेस आहेत आणि कैक केसेस आहेत. सांगा. एका क्लायंटकडे त्याची फॅक्टरी मी आधी केलेली होती आणि त्यांच्या घरात इम्बॅलन्सेस होते. तर फॅक्टरीचं सगळं काम झालं, फॅक्टरीतून आउटपुट आलेला त्यांनी बघितला आणि मग त्यांनी मला सांगितलं, समीर एक बार मेरा घर भी देख लो ना. घरी गेलो त्यांच्या आणि घरात जाऊन बघतो तर त्यांच्या नॉर्थ ईस्टमध्ये पिवळा कलर मारलेला होता. आता नॉर्थ ईस्ट ही दिशा कसली आहे तर जलतत्वाची आहे, विचारांची दिशा आहे. तिथे पृथ्वी तत्व आलं. थोड्या प्रमाणात असतं ठीक आहे, पण खूप मेजर पार्ट त्यांनी येलोनी पेंट केलेला होता. तो काढला पूर्ण आणि तिथे मी ऑफ व्हाईट कलर दिला. तो कम्प्लीट म्हणजे स्क्रेप आउट करून काढला. आणि आज कंडिशन अशी आहे, त्याच्यामुळे त्यांना विचार वेगळे मिळाले आणि आज ते तिसरी इंडस्ट्री त्यांची टाकतायत, जे डिफेन्समध्ये काम करणार आहे. आता घरातले जे नातेसंबंध असतात त्याच्यावर पण परिणाम होतो का वास्तूचा? नक्कीच. मी मगाशी म्हटलं तसं नैऋत्य दिशा ही नातेसंबंधांची दिशा आहे. आज आपण जर बघितलं तर नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम सगळीकडे दिसतात आपल्याला. आता तर त्याला फक्त वास्तुशास्त्रच कारणीभूत आहे का किंवा वास्तूत दोष आहेत म्हणूनच होतं का? आपण होलिस्टिकली ह्याच्याकडे बघूया. जुनी पिढी त्यांचे विचार, नवीन पिढी त्यांचे विचार, याच्यात अमलगमेशन होत नाही. हा एक पार्ट. दुसरा पार्ट, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे आणि प्रकृतीतून येणारा त्यांचा स्वभाव वेगळा आहे आणि स्वभावातून येणारे गुण वेगळे आहेत. मग त्याची सांगड कशी घालायची? तर ह्याची सांगड घालायला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण काय करू शकतो तर जी साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे ती पितरांची डायरेक्शन आहे. नैऋत्य दिशा पितरांची आहे. त्या दिशेमध्ये एक सुंदर फॅमिली फोटोग्राफ लावला इन अ गोल्डन फ्रेम. ती दिशा कसली आहे तर ती दिशा तुम्हाला स्ट्रेंथ देते, स्टेबिलिटी देते. त्या गोल्डन फ्रेममध्ये त्याचं तत्व एस्टॅब्लिश होतं
आणि त्या लोकांना एकत्र आणायचं काम करतं. हे तर मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे. माझ्या स्वतःच्या घरात झालेल्या आहेत ह्या गोष्टी. मी मगाशी म्हटलं तसं साऊथ वेस्ट डायरेक्शन ही रिलेशनशिपशी आहे. एका क्लायंटकडे नवीन लग्न झालेलं जोडपं, त्यांच्यातनं कायम भांडणं व्हायची आणि आईवडील त्याचे चिंतेत होते की हे काय करायचं, असंच जर चालू राहिलं तर यांचा पुढे डायव्हर्स होईल. तर तुम्ही बघाल का जरा. घरी गेलो, त्यांच्या ॲनालिसिस केलं. त्यांच्या साऊथ वेस्टमध्ये टॉयलेट होती. टॉयलेटची ट्रीटमेंट केली आणि त्यांचा दोघांचा एक फोटो नवरा बायकोचा नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट म्हणजे अट्रॅक्शन झोनमध्ये लावला आणि त्या दोघांमध्ये खूप चांगली हार्मोनस रिलेशनशिप एस्टॅब्लिश झाली. हे छान आहे, पण आपल्या प्रेक्षकांना चांगला होतच आयडिया आणि दिली. इफेक्ट होतो खूप. हल्ली ॲमेझॉनवरती काही चित्र येतात, वेगवेगळ्या प्रकारची चित्र असतात. एका क्लायंटकडे गेलो होतो, त्याच्याकडे साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये एक चित्र होतं. पिंजऱ्यामध्ये 2 पक्षी आणि पिंजऱ्याच्या बाहेर वरती एक पक्षी. हां, एकाच प्रकारचे 3 पक्षी होते. त्याने मला फायनान्शियल प्रॉब्लेम्ससाठी विचारायला बोलवलं होतं. प्रॉब्लेम्स होत आहेत वगैरे वगैरे. मी त्याला विचारलं, आर यू फेसिंग एनी चॅलेंजेस इन युअर रिलेशन? तो सरप्राईज्ड होता. असं का विचारताय? नाही आहे का काही इशू? मला हो, माझ्या वाईफचं एक्स्ट्रा मॅरिटल चालू आहे. का झालं? तर साऊथ वेस्ट दिशेमध्ये एकाच प्रकारच्या 3 गोष्टी आल्या. 2 पक्षी आत आणि एक बाहेर. हा माणूस पूर्वी परदेशात जायचा काही कामांसाठी आणि इन बिटवीन काही गोष्टी इथे घडल्या. आता करेक्शन एकच झालं. ही वॉज डिसेबल्ड, तो घरात होता आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या होत होत्या. एका दुसऱ्या क्लायंटच्या बाबतीत असं झालं, साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये टीपॉय होता एक 3 पायांचा, त्याच्यावरती 3 हंस होते. वास्तविक पाहता 2 हंसांची रिमेडी रिलेशनशिप स्ट्रॉंग करण्यासाठी आम्ही देतो, पण इथे 3 हंस आले. त्या 3 हंसांनी प्रॉब्लेम केला. तो काहीच बोलला नाही. त्याच्या बायकोने मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, सर सगळं झालंय पण हे पण बघा ना जरा, ह्याच्यात काही करता आलं तर सांगा म्हणून. तर तेव्हा मी ते ॲनालिसिस केलेलंच होतं. त्यांना म्हटलं, हे जे तुम्ही घरात ठेवलेले उचलून फेकून द्या म्हटलं, ह्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत. आणि त्या गोष्टी तिथून नाहीशा केल्याने परिणाम त्या व्यक्तीमध्ये दिसतो. असं होतं आणि डेफिनेटली होतं. मी जेव्हा नवीन हे सगळं शिकलेलो होतो तेव्हा नॅचरली सुरुवात माझ्यापासूनच केली मी. कारण इतकी वर्ष कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असताना लोक मला विचारायची, वास्तुशास्त्राबद्दल तुमचं काय मत आहे? पण तेव्हा मी प्रांजळपणे सांगायचो, माझा विश्वास नाही, मी हे काही करत नाही. पण वाचन चालू होतं आणि त्या वाचनामध्ये कॉन्ट्राडिक्शन्स पुष्कळ येत होती. एकाने हे सांगितलंय, दुसऱ्याने ते सांगितलंय, पण पटत काहीच नव्हतं. मग फॉर्च्युनेटली मी नंतर माझ्या गुरूंना भेटलो, डॉक्टर खुशदीप बन्सल, ज्यांनी मला ह्याची सगळ्याची फोड करून व्यवस्थित समजावून सांगितलं, समीर ह्या पद्धतीने बघ ह्या शास्त्राकडे. तेव्हा मला कळलं, हां हे होतं आहे. आणि मग घरामध्ये मी ॲप्लिकेशन करायला सुरुवात केलं. आमच्या घरामध्ये त्या दिशेमध्ये तो फोटो आल्यावर फॅमिली बॉन्डिंगमध्ये प्रचंड चेंज झाला. हे गंमत अशी, म्हणजे जोक असेल किंवा आणखीन काय असेल किंवा योगायोग असेल, माझ्याकडे एक कुत्रा आहे. आमची अख्खी फॅमिली फोटो काढायला बसली होती, टायमरवर लावला होता कॅमेरा, आणि आपण त्यांनाही आपल्या फॅमिलीतला पार्ट म्हणतो ना. तो ॲक्च्युली फ्रेमच्या बाहेर होता, पण तो फोटो क्लिक होईपर्यंत तो पण येऊन बसला आणि तो कॅमेऱ्याकडे बघत होता. गमतीशीर गोष्टी, आम्हाला खूप आश्चर्य वाटलं ह्या गोष्टीचं. पण त्यांना हे नॉलेज असतं, सबकॉन्शियस त्यांचा आपल्यापेक्षा जास्त ट्रेंड असतो. कारण आपण कॉन्शियसली विचार करतो, आपला सबकॉन्शियस आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्याशी कनेक्टेड आहे. कॉन्शियसली आपल्याला एखादी गोष्ट ठेवलेली कदाचित कळत नाही, पण सबकॉन्शियसला माहिती असतं हे चुकीचं आहे आणि तो सबकॉन्शियस गोष्टी घेतो. आपण बऱ्याच वेळा असं बघतो ना की लोकांना स्ट्रेस होतो आणि तो स्ट्रेस दाबल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स होतात.
बरोबर. म्हणजे हे कुठेतरी सबकॉन्शियस लेवलवर, कुठेतरी माइंडवर कुठेतरी ते रूट होतं आहे डाऊन द लाईन. अशाच गोष्टी तुमच्या सबकॉन्शियसवर आलेल्या असतात. जन्म चेंज होताना तन्मात्रांमध्ये काही गोष्टी येतात जुन्या. त्या घेऊन आलेला असलेला माणूस पाहिजे तसं परफॉर्म नाही करू शकत, कारण त्याला कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंटच मिळत नाही. आणि जेव्हा एन्व्हायरमेंट त्याला कंड्युसिव्ह होतं तेव्हा तो ब्लूम होतो. फाटकन एकदम वाढायला लागतं सगळं. त्याचं जे काही कर्म आहे त्या कर्माच्या चर्चा सगळीकडे व्हायला लागतात. हे होताना बघितलं आहे मी. सांगा म्हणजे कधी असं झालंय का? एक क्लायंट आहे, तो साधारण 2 BHKच्या फ्लॅटमध्ये राहत होता. पोटेन्शियल पुष्कळ त्याच्यामध्ये आणि कल्पना पण एवढ्या यायच्या त्याला की असं करूया, हे करूया, ते करूया. बट अनफॉर्च्युनेटली तो ज्या डायरेक्शनमध्ये झोपायचा ते डायरेक्शन मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला, डिस्पोजलची डायरेक्शन होती. साऊथ वेस्ट. म्हणजे साऊथ वेस्ट आणि साऊथच्या मध्ये जे साऊथ ऑफ साऊथ वेस्टची डायरेक्शन येते ती डायरेक्शन ऑफ डिस्पोजल. त्याची सगळी कर्म डिस्पोज ऑफ व्हायची. त्याला पाहिजे तसं कुठे ग्रोथ मिळतच नव्हती. बरं, त्याला मी सांगितलं घर चेंज कर. पैसे नाहीत घरामध्ये. बाकी दोष तसे काही दिसले नाहीत. होते ते ॲपरेंटली मी केलेले होते. मी फक्त त्याची झोपण्याची दिशा बदलली. त्याला त्या दिशेतून उचलला आणि त्याला साऊथ वेस्टला टाकला. आता साऊथ वेस्टची दिशा ही दिशा तुमची जी काही ज्याला आपण हे म्हणतो ना इनबिल्ट तुमच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्याची दिशा आहे. त्या तुम्ही डेव्हलप करू शकता साऊथ वेस्टमध्ये. तो ॲटोमॅटिकली तो जे काही करत होता त्याच्यामध्ये आणखीन डीप गेला. ही स्टार्टेड हिज ओन फर्म आणि आज तो US पर्यंत ट्रेड करतोय. म्हणजे एक पिरियड असा होता की तो जे चालू करायचा ते सगळं फसायचं आणि आज त्याला बाहेरून फंडिंग मिळते. पण मग तुम्ही जे म्हणाला ते म्हणजे बेडरूम कुठल्या दिशेला हवी की जो घरातला कर्ता पुरुष आहे म्हणा किंवा त्याची? बेडरूम बघा, जनरली कसं आहे, ज्या पॉझिटिव्ह डायरेक्शन्स आहेत तिथे बेडरूम चालेल. पण पत्रिकेतून मूलतः आपल्याला बघायचं असलं तर जो लग्नस्थानात जी रास बसलेली आहे पहिल्या भावामध्ये ती चालते. 10व्या भावातली रास चालते. 10वा कर्माचाच भाव आहे ना आपला. आणि 9वा म्हणजे भाग्यस्थान. तर भाग्यस्थानामध्ये जी रास येते त्या राशीच्या दिशेमध्ये बेड असलेला चांगलं. आता बेडरूम जेव्हा आम्ही बेडरूमकडे बघतो तेव्हा बेडरूममध्ये स्पेसिफिकली आम्हाला बेडची पोझिशन महत्त्वाची आहे, नॉट द एंटायर बेडरूम. कारण एका दिशेमध्ये एक बेडरूम येऊच शकत नाही. आता फ्लॅट सिस्टीम आहे. पूर्वी काय व्हायचं, राजाचा राजवाडा असायचा. वास्तुशास्त्र कॉमन मॅनसाठी कधीच नव्हतं. हे राजासाठीच होतं ना. उद्या राजाचा मुलगा जो राजपुत्र आहे त्याला राजाच्या गादीवर बसायचं आहे. मग तो पत्रिकेतून काय ग्रह घेऊन आला आहे, त्याचा स्किलसेट काय आहे, याचा सगळ्याचा एक लेखाजोखा करून तेव्हा जे पुरोहित असायचे ते त्याप्रमाणे सगळं सेट करायचे. म्हणून मग राजासाठी तो राजवाडा, मग ते एक एक खोली त्या एका दिशेला असायची. शस्त्रगार कुठे असावं तर साऊथ वेस्टला, कारण स्किलचा झोन आहे ना तो. म्हणून मग तिथे नॉर्थ ईस्टमध्ये मंदिरं पाहिजेत. उत्तरेमध्ये काय पाहिजे तर भंडार पाहिजे. याचं सगळ्याचं स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत सगळी. वास्तुशास्त्र मुळात आहेच तेच आहे ना. एनर्जी प्लस द प्लेसमेंट म्हणजे इट इज ओल्ड सायन्स ऑफ आर्किटेक्चर. आता आपण आर्किटेक्चर हा वेगळा सब्जेक्ट घेतला, पण पूर्वी वास्तुशास्त्र याच्याचसाठी तर होतं. मग तो राजा असेल, प्रधान असेल, सेनापती असेल, ह्या लोकांसाठी वेगळी वेगळी त्यांच्या भूमिकेप्रमाणे घरं बनवली जायची. आणि कॉमन मॅनसाठी मंदिरं होती. मंदिर एक असं प्लेस आहे की जिथे गेल्यावर तुमची विश फुलफिल होते, इच्छापूर्ती होते. आजही आपण कैक मंदिरं अशी बघतो जिथे गेल्यानंतर एखादी व्यक्ती सांगते की माझं हे काम झालं तर मी पूर्ण करेन. म्हणून कित्येक मंदिरांमध्ये आज आपण बघतो की पॅरलल गव्हर्नमेंट असल्यासारखं चालतं. म्हणजे रेव्हेन्यू मॉडेल्स, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसा आहे. तुम्ही बेडरूमबद्दल बोललात तर कुठल्या दिशेला डोकं असावं आणि कुठल्या दिशेला पाय असावेत? दक्षिणेकडे पाय असता कधीच कमी नाहीत.
चालणारच नाही. कारण त्याला मेडिकली पण प्रूव्हन हिस्ट्री आहे. आपण जेव्हा झोपतो तेव्हा सगळा ब्लड सप्लाय ब्रेनकडे जातो आणि तो जाणं गरजेचं आहे. आणि जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्या पूलमुळे काय होतं की आपल्या ब्लडमध्ये आयर्न आहे. इन केस जर आपण पाय दक्षिणेकडे केले तर तो पूल त्या बाजूला गेल्या कारणाने ब्लड जो आपल्या ब्रेनकडे जाणारं जे ब्लड आहे ते कमी प्रमाणात जातं, झोप पूर्ण होत नाही. म्हणून पहिल्यापासून शास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की दक्षिणेकडे पाय असता कामा नयेत. मग दक्षिणेकडे डोकं चालेल, पूर्वेकडे डोकं चालेल आणि पश्चिमेकडेही डोकं चालेल, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्ही म्हणालात की वास्तुशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर आहे, तर मग त्या जुनं वास्तुशास्त्र आणि सध्याचं आर्किटेक्चर ह्याचा तुम्ही कसा काय मेळ घालता जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असता तेव्हा? डिझाईनला जुने संदर्भ हे घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक दिशेचं ॲट्रिब्यूट आहे जे फिक्स आहे, जे अजिबात बदलत नाही. म्हणजे आत्ता मगाशी मी म्हटलं तसं उत्तरेतून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीजच येणार आहेत. तर ऑपॉर्च्युनिटीजसाठी उत्तर दिशा या पद्धतीने जर पूर्ण आपण सेट केलं डिझाईन करताना घर, मग टॉयलेट कुठल्या डायरेक्शनला पाहिजे, तर 3 दिशा अशा आहेत की जिथे टॉयलेट असली तर प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे टॉयलेटचे जे निगेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत ते दिसत नाहीत, मग तिथे टॉयलेट प्लेस करता येते. आणि जेव्हा आपण स्वतः डिझाईन करतो तेव्हा आपल्याला दरवाज्यांची दिशा पण फिक्स करता येते. त्याच्यामुळे सगळी पॉझिटिव्हिटी जी त्या पर्टिक्युलर भूमीतून आपल्याला मिळणार आहे ते आपण सेट करू शकतो डिझाईन करताना. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की वास्तुदोष, तर मग अशी काही एक पद्धत आहे का की हे आहे म्हणजे हे वास्तुदोष आहेत आणि ते करेक्ट होऊ शकतात? टेक्निकली मी सुरुवातीलाच सांगितलं जसं 4 प्रमुख गोष्टी आहेत बघायच्या. जेव्हा आम्ही वास्तूवर काम करतो तेव्हा मला वास्तूसाठी सर्वात पहिलं काय लागेल तर एक ऑटोकॅडचा लेआउट, आर्किटेक्चरल लेआउट, हँड ड्रॉन नव्हे, टू द स्केल ज्याला आपण म्हणतो तो लेआउट हातात माझ्या आला की मी त्याच्यावरती दिशा फिक्स करतो आणि माझं ॲनालिसिस चालू होतं. मग ते बघताना मी पॉइंटर्स काढतो आणि पर्सेंटेज बेस मॅपिंग करतो की त्या घरामध्ये निगेटिव्ह एरियाज किती आहेत आणि पॉझिटिव्ह एरियाज किती आहेत. मगाशी म्हटलं तसं नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे आणि घरात एकच टॉयलेट आहे तर नॅचरली तिथे राहणं शक्य नाही आहे. साऊथ वेस्टचा एंट्रन्स आहे तर तिथे राहण्यात पॉईंट नाही आहे. हे पॅरामीटर्स कन्सिडर करून जेव्हा आपण ॲनालिसिस करतो तेव्हा बाबा ठीक आहे, ही टॉयलेट ह्या डायरेक्शनला येते, ट्रीटेबल आहे, ओके, त्याला टिक केलं जातं, मग फाईन. करेक्शन्स काय करता येत आहेत तर बेडची लोकेशन मला चेंज करता येते का, टिक केलं, फाईन. बर्नरची पोझिशन मला चेंज करता येते का, नाही करता येते, पण तिथे रेमेडी करता येते का, टिक केलं, फाईन. तर 100पैकी 80 गुण मिळाले, बेस्ट, काही प्रॉब्लेम नाही. मग तिथे रेमेडियल ट्रीटमेंट्स असल्या तरी प्रॉब्लेम नाही आहे, वी कॅन डू दॅट. तसं मगाशी मी म्हटलं आग्नेय दिशेमध्ये बर्नर इज ऑलवेज अलाउड. पण आज काय होतं, सगळीकडे डेव्हलपर देताना ब्लॅक ग्रेनाइट देतो अँड ब्लॅक ग्रेनाइट डिनोट्स वॉटर एलिमेंट म्हणजे जलतत्व. बरं, किचन प्लॅटफॉर्म मोठा असतो, साधारण 8 फूट बाय 2 फूट तर मिनिमम, आणि त्याला बाजूला असतो एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म. म्हणजे जर तुमच्या आग्नेय दिशेमध्ये हे 2 काळे रंग आले तर जलतत्वाचं प्रमाण किती झालं बघा. मग तिथे आम्हाला बॅलन्सिंग ट्रीटमेंट करायला लागते. सगळ्यांकडेच काळा ओटा असतो ना, हो. मग त्यांनी काय करायला पाहिजे? जर तो आग्नेय दिशेमध्ये येत असला प्रामुख्याने तर तो सर्वात प्रॉब्लेमॅटिक एरिया होतो. मग तिथे एक छोटी रेमेडी आहे. बर्नरच्या खाली एक ग्रीन कलरची स्लॅब टाकायची, बरोडा मार्बल आपण ज्याला म्हणतो ना, ग्रीन बरोडा, त्याची एक स्लॅब टाकायची. याला आपण तत्व बॅलन्सिंग म्हणतो. जेवढा गॅस आहे तेवढं त्याच्या बरोबर त्याच्या खाली, एक्झॅक्टली त्याच्या खाली टाकायची. अग्नितत्व आणि जलतत्व ह्या दोघांच्या मध्ये वायुतत्व येतं. सो इट फॉर्म्स ॲज अ बॅलन्सिंग ट्रीटमेंट फॉर अग्नी अँड जल. तो टाकला तर अग्नी शाबूत राहतो. म्हणून मग तिथे ग्रीन कलर किंवा स्टेनलेस स्टीलची एखादी स्ट्रीप तोही वापर करायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक ह्याला काहीतरी एक रेमेडी असते. हो हो, डेफिनेटली. आणि ती प्रॅक्टिकल असते म्हणजे, आणि लॉजिकल आहे. हो हो.
आता वास्तुशास्त्र एक आहे म्हणजे पूर्वीपासून प्राचीन ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे. पण हे एखाद्या प्रदेशानुसार किंवा देशानुसार म्हणजे आज असं बदलतं का की नॉर्थ इंडियामध्ये वेगळं, साऊथमध्ये वेगळं, किंवा भारताच्या बाहेर जर तुम्हाला असं विचारलं की इथे वास्तूचं कुठली तुम्ही नियम लावणार तर ते बदलतं का? शास्त्र फिक्स आहे, ॲप्लिकेशन फिक्स आहे. देश प्रदेश कुठेही जा, मूळ वास्तुशास्त्राचा गाभा बदलणार नाही आहे. 5 तत्व बदलणार नाही आहेत, 16 दिशा बदलणार नाही आहेत. त्याच्यामुळे त्याचे पॅरामीटर्स आहेत तसेच राहतात. कुठल्याही जरी देशात गेलो, आता मी बऱ्याच देशांमध्ये कामं करतो, मग त्या देशाला अनुसरून काही गोष्टी करायला लागतात. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा जपानमध्ये काम करतो तेव्हा त्यांच्याकडे काही वेगळी त्यांच्याकडे पॅरामीटर्स फिक्स आहेत डिझाईनमधले. तुम्हाला माहिती असेल ती एक चटई त्यांच्याकडे लागते. ती सगळ्याकडे सगळ्या घरांमध्ये कंपल्सरी असतेच ती. मग त्याला धरूनच काम करायला लागतं. म्हणजे प्रत्येक देशाचे काही नियम आहेत, त्या नियमांना धरूनच काम करायला लागतं. मग तिथे मला वास्तुशास्त्राच्या पॅरामीटर्सने ते कुठे ठेवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण युरोपमध्ये गेलो तर युरोपमध्ये थंडी एवढी होते बऱ्याच वेळा की त्यांना ती फायरप्लेस गरजेची आहे. मग ती फायरप्लेस कुठे ठेवावी हे मी सांगतो. बऱ्याच वेळा मी असं बघितलेलं आहे UK स्पेशली ह्या फायरप्लेस नॉर्थ ईस्टमध्ये आलेल्या आहेत आणि मग ते प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. आणि नॉर्थ ईस्टला ट्रीटमेंट पण नाही आहे. काय असतात प्रॉब्लेम्स? मगाशी म्हटलं तसं इन्फ्लेमेशन देणार ना, अग्नी आलं म्हणजे. मग इन्फ्लेमेशन कॅन बी ऑफ एनी टाईप. मग तो ब्रेन ट्युमर होऊ शकतो, कॅन्सरसारखी एखादी गोष्ट होऊ शकते, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स होऊ शकतात. ज्याच्या नशिबात जे असेल त्याप्रमाणे ते होतं. कारण वास्तू आपण म्हणतो ना, वास्तू म्हणते तथास्तू. हां, मी तेच विचारणार होते की आपण म्हणतो वास्तुपुरुष म्हणजे काय असतं ते वास्तुपुरुष? तर प्रत्येक वेळेला आपण पूजा असेल किंवा काही तेव्हा वास्तुपुरुषाचं आवाहन करून होय. चांगली गोष्ट करतो होय. ना? ह्याची एक स्टोरी आहे. एक राक्षस होता आणि जन्माला आल्यानंतर त्याला प्रचंड खाखा करायची सवय लागली. तो जिथे जाईल तिथे म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना अतिरेक करणं एखाद्या गोष्टीचा, तो प्रकार त्याचा चालू होता. आणि सगळ्या देवांना कळलं अरे हा तर सगळी भूमी पण नष्ट करतोय, काहीच ठेवत नाही आहे हा. मग काय करायचं याचं? म्हणून सगळे शंकराकडे गेले आणि याचना केली, बाबा आता याचं काय करायचं ते बघ. म्हणून मग शंकराने त्याच्यावरती बसून त्याला जागेवरती बसवला. त्याला सांगितलं बाबा आता हे तुझं थांबव सगळं, तुला जेवढं पाहिजे तेवढं द्यायची अरेंजमेंट आम्ही करतो. पण तर एकट्या शंकराने बसून बंधारा नव्हता. मग सगळे देव आणि काही दानव असे सगळे मिळून त्याच्यावर जेव्हा बसले तेव्हा तो फ्लॅट झाला. आपण बघतो वास्तुपुरुष उपडा असतो, डोकं आग्नेयेला, पाय नैऋत्येला आणि हात हे 2 दिशांना असतात, नॉर्थ वेस्टला आणि साऊथ ईस्टला. अशा पद्धतीने तो झोपलेला आहे. तर त्याला असं मग सांगितलं गेलं की जेव्हा जेव्हा घरं बनतील तेव्हा तिथे तुझा वास असेल आणि तिथे तुला लोक खायला देतील. तुला फक्त एकच करायचं आहे की जिथे जाशील तिथे त्या लोकांना आशीर्वाद द्यायचा आणि त्यांना ब्लेस करायचा. मग आपण घरामध्ये असा वास्तुपुरुष कुठे झोपला असेल किंवा ते बघून तिथे आपण नैवेद्य ठेवायचा असतो का? जनरली कसं असतं, एखाद्या नवीन वास्तूमध्ये प्रवेश करताना वास्तुपूजा केली जाते. वास्तुपूजेचं एक छोटं प्रतीक आहे वास्तुपुरुषाचं, वास्तुपूजेमध्ये वापरलं जातं. ते बहुतेक वेळा साऊथ ईस्टला जमिनीमध्ये आत पुरलं जातं. त्याची विधी आहे एक, तो तर आम्ही करत नाही कारण ते आमचं काम नाही आहे, पण पुरोहित हे सगळं करतात. त्याचा एक पूर्ण विधी असतो, त्या शास्त्राप्रमाणे ते केलं जातं. त्याच्यामुळे वास्तुपुरुषाचं घरामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि त्याला विधीपूर्वक आपण त्याला स्थान द्यायला हवं. हो, नक्कीच द्यायलाच पाहिजे. इनफॅक्ट गंमत अशी आहे, जेव्हा जेव्हा रिनोव्हेशन होतं, एखाद्या घराचं रिनोव्हेशन केलं, समजा आपण पूर्ण पेंटिंग केलं, इंटेरियर पूर्ण चेंज केलं, तुम्ही बघितलं असेल घरामध्ये जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा एनर्जी चेंज होते. ही एनर्जी का चेंज होते
तिथे तत्व वेगळी आली. आधी काहीतरी वेगळं होतं, आता काहीतरी वेगळंच होतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, टाईल्स बदलतो, कलर्स बदलतो, शेड्स चेंज करतो. त्या केल्यानंतर त्याच्यात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन घडतं. त्यावेळेवर परत त्या वास्तुपुरुषाचं आवाहन करणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे आपण जर पूर्ण इंटिरियर चेंज केलं तर त्याचं आवाहन करायला पाहिजे हो. की परत पूजा करायला पाहिजे? पूजा करायलाही हरकत नाही आहे, पण आवाहन करणं गरजेचं आहे. आपण परत आपल्यासाठी ती वास्तू म्हणजे 4 भिंती सेम आहेत ना हो, बाकीचं सगळंच बदललं आहे. 4 भिंतींचा हा फिक्स फॅक्टर झाला, पण तुम्ही शेड चेंज केल्यात, तुमचे फॅब्रिक्स वेगळे आल्या, आणखीन काही गोष्टी बदलल्या. प्लॅटफॉर्म असेल तर त्याचा कलर बदलला, समजा टाईल्स बदलल्या. याचा अर्थ तुम्ही व्हेरिएबल पॅरामीटर्स पुष्कळ ॲड केले ना त्याच्यामध्ये, आणि एनर्जी ह्याच्यातूनच तर डेव्हलप होते. तुम्ही ते एनर्जीचं म्हणता, तर अशा बऱ्याच आपण इमारती बघतो बघा, एकदम जुन्या मोडकळीला आलेल्या. तेव्हा मग त्याच्या ज्या एनर्जीज असतात त्या कशा असतात आणि त्याच्यामुळे त्या लोकांवर काय परिणाम होतो राहणाऱ्या? चांगलाच प्रश्न आहे हा. मी मगाशी म्हटलं तसं प्रकृतीतून येतो स्वभाव आणि स्वभावातून येतात गुण. रजस, सत्व आणि तमस हे 3 गुण आहेत. हे 3ही गुण भूमीमध्ये पण आहेत, वास्तूमध्ये पण आहेत. म्हणून तर लँड सिलेक्शन, भूमी परीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. मी बिल्डर्ससाठी जमीन जेव्हा ते एखादी फायनल करतात तेव्हा त्या भूमीवर परीक्षण करायला जातो. त्यांना सांगतो तिथे जाऊन की ही भूमी कुठल्या कामाला चालेल. रजस जर असली तर तिथे फॅक्टरीज डेव्हलप करायला बेस्ट आहे, कमर्शियल प्लेसेससाठी चांगली आहे. सत्व म्हणजे सात्विक प्रकारची जर भूमी असली तर तिथे रेसिडेन्शियल कॉलनीज चालतात, तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील त्या तिथे चालतात, हॉस्पिटल्स चालू शकतात, मंदिरं होऊ शकतात. आणि तमस प्रकारची जी भूमी आहे त्याच्यावर रिसॉर्ट्स, त्याच्यानंतर तुमचे वेअरहाऊसेस, ह्या गोष्टी सेट करता येतात. त्यामुळे तुम्ही ही जी एक प्रकारची मला आत्ता बिल्डिंग सांगितलीत ही तमस या कॅटेगरीत जाते, कारण ती आता जीर्ण झालेली आहे. मे बी कदाचित तिथे राहतही नसेल कोणी, किंवा एखादी जी व्यक्ती तिथे राहत असली तर त्या व्यक्तीला ती एनर्जी मिळत नाही. मग त्यांचं लाईफही थोडंफार प्रमाणात तसंच होतं. डिप्रेशनमध्ये जातात, सॉरो राहतात. असं कधी कधी ऐकण्यात येतं बघा की ही शापित वस्तू आहे किंवा झपाटलेली, असं कधी बघितलंय तुम्ही स्वतः तुमच्या एक्सपिरियन्समध्ये? तुम्ही थांबून हसताय म्हणजे. आता हा ना कसं आहे माहिती आहे का, ही थिन लाईन आहे, बॉर्डर लाईनवर आहे हा विषय, की मग भूत आहेत की नाही, शापित आहे की नाही, नाही. भूत असं नाही मग म्हणत आहे, पण शापित मी म्हणण्यापेक्षा असं साधारण म्हणतात थोडं निगेटिव्ह साईडला जास्त गेलं ते, असं म्हणूया. कधी कधी असं म्हणतात की असं असं त्यांनी सांगितलं, केस तुम्हाला सांगतो, म्हणजे एनर्जी वाईज पण अशी निगेटिव्हिटी फील होते. आता तेच छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. एक क्लायंट आहेत माझे, त्यांच्या वाईफला प्रॉब्लेम असा व्हायचा, रात्री अपरात्री त्या झोपेतून उठायच्या आणि भास व्हायचा त्यांना, कोणीतरी बेल वाजवली आहे, घरात कोणीतरी फिरत आहे. बरं, घरात बाकी माणसं राहतात, त्यांना कुणाला काही असं वाटायचं नाही, कधीच वाटलेलं नाही. आणि या 6-8 महिने तिथे त्यांना रेग्युलर त्रास होतो आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो. मी गेलो होतो वेगळ्या कामासाठी, वास्तूसाठी नव्हतो गेलो. तेव्हा विषय निघाला. ते म्हणाले, अरे आमच्याकडे असा प्रॉब्लेम होतो आहे, वास्तूचं काही असू शकेल का? म्हटलं मला लेआउट असला तर द्या तुमचा, कारण कंपास काढून बघणं हा प्रकार मी करत नाही, कारण त्याच्यात ॲक्युरेसी अजिबात येत नाही. नाही शक्यच नाही आहे. लेआउट घेतला, लेआउटवरती मी मॅपिंग केलं, म्हणजे ग्रिडिंग केलं, त्याच्यावरती डायरेक्शन्स प्लेस केल्यावरती मला कळलं त्यांच्या एक दिशा असते साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, जी साऊथ ईस्ट आणि साऊथच्या मध्ये येते, ती कॉन्फिडन्सची दिशा आहे. त्या दिशेमध्ये काळा रंग होता, पूर्ण टॉयलेट होती आणि कम्प्लीट ब्लॅक टाईल्स होत्या, कम्प्लीट अग्नितत्वाचा पूर्ण नाश. कॉन्फिडन्स गेलेला. त्यांना मी फक्त एकच सांगितलं, या सगळ्या टाईल्स काढा आणि इथे दुसऱ्या रंगाच्या टाईल्स घ्या. त्यांना ब्राउनिश कलरच्या टाईल्स सांगितले होते मी. त्याने टाईल्स चेंज केल्यानंतर या बाईंना हा जो काही त्रास व्हायचा तो पूर्ण बंद झाला. एवढंच नाही, याच्यासाठी त्यांनी गोळ्याही चालू केलेल्या होत्या. मी तेच म्हणणार होते, ती मेडिसिन्स पण पूर्ण बंद झाली, कारण त्रास नव्हता जो ॲक्च्युली, दॅट वॉज जस्ट अ फ्राईट, कारण त्यांचा कॉन्फिडन्स वीक झालेला होता. मग तो कॉन्फिडन्स जेव्हा पूर्ववत झाला तर ऑटोमॅटिकली बाकीच्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या.
अशा भरपूर गोष्टी घडतात. आणखीन कुठले काही असे इंटरेस्टिंग किस्से आहेत का? मी आत्ता मगाशी एक तुम्हाला साऊथ ऑफ साऊथ वेस्टचं सांगितलंच, एका क्लायंटचं माझ्या, तो झोपायचा त्या डायरेक्शनमध्ये, त्याला प्रॉब्लेम्स व्हायचे. तसं एका क्लायंटच्या बाबतीत असं झालं की मुळात तो ज्याला आपण कफ प्रकृतीची व्यक्ती म्हणतो. कफ प्रकृतीची व्यक्ती म्हणजे काय, ज्याच्यामध्ये वॉटर, पाणी जास्त आहे. Yes. ही व्यक्ती झोपायची आग्नेय दिशेमध्ये. जलतत्वाची व्यक्ती आग्नेय दिशेमध्ये झोपायची. त्याच्यामुळे काय व्हायचं, सारखं डोकं गरम, कशावरूनही चिडचिड. मी त्याला फक्त सांगितलं, बाबा रे एक काम कर, त्याला झोपायला दुसरीकडे मी शिफ्ट करू शकत नव्हतो, तुझ्या ज्या मॅट्रेसेस आहेत ना त्या ग्रीन कलरच्या कर. पुन्हा तेच जलतत्व, अग्नितत्व, ह्याच्यामध्ये मी वायुतत्व आणलं आणि त्याचे हे प्रॉब्लेम्स डिमिलिश झाले. दुसऱ्या एका क्लायंटकडे त्यांची सून होती, तिला 7 वर्ष मायग्रेनचा त्रास होता, प्रचंड त्रास व्हायचा, डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या, सगळं चालू होतं. मी वास्तू जेव्हा त्यांच्या घरातली केली तेव्हा त्यांच्या नॉर्थ ईस्टमध्ये मला 2 वॉशिंग मशीन्स मिळाली. वॉशिंग मशीनची ॲक्टिव्हिटी काय, चर्निंगची आहे ना, चर्न करत होते. मग वॉशिंग मशीन असेल, तुमचा मिक्सर ग्राइंडर असेल, हे चर्न करतात. आणि नॉर्थ ईस्ट दिशा, आम्ही मगाशी म्हटलं तसं, आपलं डोकं तिथे असतं. बर. 2 संदर्भ एकत्र जोडून बघा, तुम्हाला कळेल. तुमच्या डोक्यावर कोणी वॉशिंग मशीनसारखं चर्निंग करते कंटिन्युअस, मायग्रेन तेच असतं. वॉशिंग मशीन्स मी तिथून उचलली, दुसरीकडे शिफ्ट केली, मायग्रेन थांबलं. हे आता हे गमतीशीर वाटेल, म्हणजे गमतीशीर वाटेल, पण हे घडताना मी बघितलेलं आहे. म्हणजे आता तुमचा अनुभव आहे म्हणून मी तो ठीक आहे, म्हणजे अनुभव आहे, पण थोडंसं वैज्ञानिक दृष्ट्या किंवा असं मेडिकली बघितलं तर ते मला नक्कीच थोडंसं नाही. विचित्र वाटतं. नक्कीच नाही, पण मी मगाशी म्हटलं तसं तुमचं सबकॉन्शियस कनेक्टेड आहे ना. सबकॉन्शियसच्या रूटवर काहीही शक्य आहे, एनिथिंग. शाहरुख खान सारखा माणूस जो दिल्लीतून मुंबईत आला, फुटपाथवर झोपला, त्या दिवशी रात्री त्याने म्हटलं, एक दिवस आय विल बी किंग ऑफ दिस मुंबई, आणि आजच्या घडीला तो आहे. हे कुठेतरी त्याच्या सबकॉन्शियसनेच घेतलं होतं ना. आता तुम्ही शाहरुख खानचं नाव घेतलं म्हणून मी असंच विचारते, तुम्ही सेलिब्रिटीच्या घरांचा केलाय का कधी स्टडी? हो, करतात. तुम्ही केलाय का? मी करतो. आणि तुमचे काय फाइंडिंग्स आहेत? बेसिकली कसं आहे माहिती आहे का, ही लोक पण ह्याच्यावर बिलीव्ह करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण एक कन्सिडर करूया, जेव्हा आपण होलिस्टिक अप्रोच कन्सिडर करतो तेव्हा तुम्ही कर्म करताय तर तुमच्या कर्मांना 100% सपोर्ट मिळेल याची खात्री नसते आपल्याला. मग तो 100% सपोर्ट आपण घेणार कुठून? तर जी छोटी छोटी गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्हाला 2%, 5%, 10%, 15% हा सपोर्ट मिळू शकतो, तो सपोर्ट तुम्ही जर जनरेट केलात तर नॅचरली तुम्हाला बूस्ट मिळतो. मग त्याच्यात ज्योतिष असेल, न्यूमरोलॉजी असेल, वास्तू असेल, मंत्रशास्त्र असेल. मंत्रशास्त्राचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आम्ही वास्तूमध्ये कुठला मंत्र कुठल्या दिशेमध्ये लावायचा हे सांगतो. सांगा. आणि मग सेलिब्रिटीच्या घरांकडे जाऊ. आता ओम गंग गणपतये नमः, अगदी साधा स्ट्रेट मंत्र आहे. हा जर मंत्र उत्तर दिशेमध्ये लावला गेला तर समृद्धी मिळते. तुम्ही मंत्र एखादा घ्या, त्या मंत्राला अनुसरून त्याची देवता, त्या देवतेची दिशा, तिथे तो मंत्र जर एस्टॅब्लिश केला गेला तर ॲटोमॅटिकली काय होतं, सबकॉन्शियस तो रीड करतो. कॉन्शियसली आपल्या लक्षातही राहणार नाही, पण सबकॉन्शियसला माहिती आहे की आता इथे हा मंत्र आलेला आहे, आणि ॲटोमॅटिकली त्या गोष्टी इंटरनली व्हायला लागतात. बाकीच्या दिशांचे मंत्र बरेच आहेत तसे मंत्र. आता साधारण ओम नमः शिवाय हा साधा आहे, हा तुम्ही ईशान्येमध्ये लावू शकता, कारण ती ईशतत्वाची देवता आहे, दिशा आहे. म्हणजे ईशतत्व म्हणजे कोण? शंकर. स्वस्तिक आहे साधं. स्वस्तिक बेसिकली तुम्ही कुठल्याही दिशेत लावू शकता एक्सेप्ट साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. डिस्पोजलच्या दिशेमध्ये स्वस्तिक चालणार नाही. ओम ही दोन्ही शुभचिन्ह आहेत. ही कुठल्याही दिशेमध्ये तुम्ही जरी लावलीत
तरी ती तुम्हाला पॉवरच देणार आहेत, तुम्हाला ताकदच देणार आहेत आणि स्टेबिलाईज करणार आहेत. घरात शिरताना कुठलं असं चिन्ह लावायला हवं का? स्वस्तिक लावता येईल, ओम लावता येईल. पण घरात शिरताना जनरली कसं आहे, आपण बघतो घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बऱ्याच वेळाना मारुती असतो, गणपती असतो. वास्तविक ते चुकीचं आहे. कसं काय? हे काय द्वारपाल नाही आहेत ना, दरवाजाच्या बाजूला किंवा आपण कुणाला आपण ठेवतो जनरली, त्यांची जागा वेगळी आहे, देवतेची जागा कंप्लीट वेगळी आहे. आणि तुमची देवता तुमच्या घरात असायला पाहिजे, घराच्या बाहेर कशी चालेल? मग मंदिर कुठे असायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर ईशान्य दिशेमध्ये मंदिर सर्वात चांगलं, आणि त्या अनुषंगाने पश्चिम दिशेमध्ये, पश्चिमेत जर मंदिर तुमचं असलं तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकते. हल्ली मंदिर म्हणजे छोटंसं असतं, त्यामुळे ते कुठेही ठेवता येईल. जनरली कुठे ठेवता येतं, पण मंदिरात एक दोष येतो बऱ्याच वेळा. आपण लाल रंगाचं वस्त्र ठेवतो, ते नाही ठेवायचं. ते प्रत्येक दिशेमध्ये चालत नाही. अच्छा. मगाशी म्हटलं तसं ईशान्येमध्ये तुम्ही मंदिर ठेवलं, पूजा अर्चा चालू केलीत, पण तिथे लाल रंग आला, लाल रंगाचा दिवा लावला की तिथे परत तत्व इम्बॅलन्स झाला. मग तिथे काय पाहिजे आपल्याला, तर व्हाईट कलर चालेल, ब्लू कलर चालेल. तसंच पश्चिम दिशेमध्ये पण लाल रंग नाही चालणार, तिथे सोनेरी रंग चालू शकतो, पिवळा रंग चालू शकतो. आता सेलिब्रिटीची घरं सांगा. हां, तर सेलिब्रिटींची घरं जेव्हा होतात तेव्हा ते घर या कॅटेगरीत नसतं, ह्यूज मॅन्शन असतं. जनरली एक 2 BHKचा फ्लॅट करणं आणि एक खूप मोठं घर करणं, हे त्याच्यामध्ये त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात आणि त्यांच्या रिक्वायरमेंट्स फ्रीज ठेवून, त्या तशाच ठेवून आम्हाला काम करायचं असतं. बरं, माझं काम अशावर काय होतं, मी आर्किटेक्ट नाही आहे, पण मला आर्किटेक्टबरोबर काम करायला लागतं. आर्किटेक्टला माझ्या ज्ञानाबद्दल काही माहिती नाही आहे. त्याने स्विमिंग पूल प्लेस केलेला असतो अमुक दिशेमध्ये, बेडरूम प्लेस केलेली असते ह्या दिशेमध्ये. बरं, ह्या लोकांच्या घरामध्ये कसं असतं, प्रत्येक व्यक्तीची एक मोठीच्या मोठी बेडरूम असते, त्याला अटॅच टॉयलेट असते, त्याच्यानंतर गेस्ट रूम्स असतात, एक खूप मोठ्याच्या मोठा दिवाणखाना असतो जिथे सगळे त्यांचे गेस्ट येणारे असतात, ते भेटतात, त्यांच्या ड्रायव्हर्ससाठी अकॉमोडेशन असतं, भरपूर गोष्टी बघायला लागतात आणि मग त्या पद्धतीने ते सगळं प्लॅनिंग करायला लागतं. मग ड्रायव्हर्ससाठी कुठल्या दिशेमध्ये रूम्स ठेवायच्या, मुलं आहेत, मग मुलांची वयं काय आहेत ते बघायला लागतं, प्रत्येकाचं प्रोफेशन बघायला लागतं, प्रोफेशनला धरून त्याच्या डायरेक्शन्स बघायला लागतात, खूप खूप गोष्टी बघायला लागतात. तुम्ही कोणाकोणाची घरं केली आहेत? नावं नाही घेणार मी. नावं नाही, पण साधारण मराठी इंडस्ट्रीतल्या 2-3 जणांची केली आहेत हां, आणि बिल्डर्स तर बरेच केलेत मी. हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी अजून तरी कोणाचं केलेलं नाही आहे, करायची इच्छा नक्कीच आहे पण मराठी इंडस्ट्रीत केलेली आहेत, नाट्य क्षेत्रात असलेल्या लोकांची केलेली आहेत आणि म्युझिक फील्डमध्ये जे आहेत त्यांच्या बाबतीतही केलेली आहेत. आता म्युझिक फील्डबद्दल बोलायचं झालं तर मी स्वतःही त्याच्याशी कनेक्टेड आहे. मगाशी मी उदाहरण दिलं तसं षड्ज पंचम जेव्हा तानपुऱ्यावर जोडला जातो तेव्हा त्याच्यातून गंधार जसा बाहेर येतो, तसं वास्तुशास्त्रात एक दिशा आहे, गंधर्वाची दिशा आहे ती, म्हणजे त्या दिशेमध्ये गंधर्व देवता एस्टॅब्लिश्ड आहे. गंधर्व देवता करते काय, तर तुमचा परफॉर्मन्स द्विगुणित करते. मग त्या दिशेमध्ये जर तुम्ही बसून रियाज केलात, त्या दिशेमध्ये जर तुम्ही तुमची इन्स्ट्रुमेंट्स ठेवलीत तर त्या लोकांना त्याचा फायदा होतो. आणि एखादी म्हणजे दुकान आहे किंवा एखादं ऑफिस आहे, क्लिनिक आहे, तर तिथे ते नियम बदलतात का कमर्शियल जागेत? म्हणजे अजिबात नाही, नियम कुठेच बदलत नाहीत, फक्त प्लेसमेंट बदलू शकतात. फॉर एक्झाम्पल आता दुकान आहे, तर दुकानात नॅचरली कसं असतं, एक मोठं शटर आहे आणि त्या शटरला एंट्रन्स आहे, समोरून माणसं आहेत, जातात येतात. आता ते कुठल्या प्रकारचं दुकान आहे ह्याच्यावरती पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. समजा एक साधं शॉप आहे ज्याच्यामध्ये समोर काउंटर लावला आहे, तर त्या काउंटरमध्ये मला काम करताना काय बघायला लागेल, माणूस आत कुठून येतोय, तो त्याचा मेन एंट्रन्स झाला, अदर दॅन द शटर. मग त्या अनुषंगाने त्याचं सामान कुठे कसं लावायचं, ज्वेलर्सची मी कामं करतोय स्पेशली,
तर ज्वेलरकडे कामं करताना मला काय बघायला लागतं की त्यांच्याकडे एक प्रॉडक्ट असा असतो त्यांचा जो सर्वात जास्त सेल होत असतो. कुठला? कुठलाही एक प्रॉडक्ट अच्छा, असेल, ओके. प्रत्येकाचा वेगळा आहे. त्या प्रॉडक्टला ठेवायची एक दिशा आहे. त्या दिशेमध्ये ठेवल्यामुळे ॲटोमॅटिकली सबकॉन्शियसली तो लोकांच्या नजरेत यायला लागतो. त्याला नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्टची डायरेक्शन म्हटलं जातं, जे नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये येते. ती अट्रॅक्शनचीच डायरेक्शन आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की असा छोटा धबधबाच काय ठेवला आहे किंवा कसली तरी अशी म्हणजे कुठेतरी सनराईजचं असं चित्र ठेवलं आहे किंवा हनुमानाची मूर्ती छोटीशी ठेवली आहे. तर असं असतं का म्हणजे हो, ही वास्तुशास्त्रात? प्रतीकं आहेत. हां. आणि ही प्रतीकं वास्तूमध्ये खूप इफेक्टिव्हली काम करतात. ही 2D आणि 3D दोन प्रकारची आहेत. 2D म्हणजे पेंटिंग्स, 3D म्हणजे स्कल्पचर्स. तर कुठल्या दिशेमध्ये काय ठेवायचं याला खूप महत्त्व आहे. घोडा फॉर एक्झाम्पल, 2 घोडे लाल रंगाचे साऊथ ईस्टमध्ये ठेवल्याने फायनान्शियल स्ट्रेंथ चांगली होते. कासव साऊथ वेस्टमध्ये ठेवायचं. साऊथ वेस्टमध्ये कासव ठेवल्यामुळे स्टॅबिलिटी येते. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. वेस्टमध्ये गरुड ठेवायचा. गरुड विष्णूचं वाहन आहे आणि ती दिशा विष्णूची आहे. त्याच्यामुळे प्राप्ती चांगली होते. रेमेडीज काय काय करू शकतो हा तुमचा मगाशी प्रश्न होता. ऑपॉर्च्युनिटीज जर पाहिजे असल्या तर उत्तर दिशेमध्ये एक ग्रीन लँडस्केपचा फोटो लावायचा. तुम्हाला नवीन कनेक्शन्स जर पाहिजे असले, वेगवेगळ्या लोकांबरोबर नवीन लोकांबरोबर कनेक्ट व्हायचं आहे, तर पूर्वेमध्ये एक सूर्याचा एक एम्ब्लेम लावा. मगाशी मी म्हटलं तसं फायनान्शियल इश्यूज असले तर 2 रेड हॉर्सेस साऊथ ईस्टमध्ये. सेम कॉन्फिडन्सचा इश्यू असला तर तेच साऊथ ऑफ साऊथ ईस्टमध्ये. नेम अँड फेम जर कोणाला पाहिजे तर स्वतःचा फोटो साऊथमध्ये लावायचा. 2 हंस पांढरे किंवा ब्रासचे हे साऊथ वेस्टमध्ये लावल्याने रिलेशनशिप खूप स्ट्रॉंग होते. वेस्ट साऊथ वेस्टमध्ये बुकशेल्फ केला, त्या दिशेमध्ये ठेवला तर अभ्यास चांगला होतो. वेस्टमध्ये गरुड मगाशी म्हटलं तसं, किंवा आपण असं कन्सिडर करूया विष्णू टू दॅट एक्सटेंट. जर विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा जरी ठेवली तरीही तुम्हाला गेन्स चांगले मिळू शकतात. नॉर्थ वेस्टमध्ये बँक आहे, आपली बँकर असतात ना, तर बँकरचा लोगो, पासबुक्स, चेकबुक्स हे ठेवायला हरकत नाही आहे. एक आपला भारताचा अशोक पिलर असतो, तर अशोक पिलरही नॉर्थ वेस्टमध्ये ठेवायला हरकत नाही. गव्हर्नमेंट सपोर्ट चांगला मिळतो. नॉर्थ ईस्टमध्ये जनरली कुठल्याही देवाचा फोटो ठेवला तर तो सपोर्टिव्ह राहतो कायम. आता बऱ्याच वेळा माझ्याकडे लोक येतात US कॉन्सुलेट व्हिसाचा प्रॉब्लेम घेऊन. व्हिसा? बरं. व्हिसाचे इश्यूज खूप आहेत, पण वास्तूमध्ये ह्याच्यावरही काही सोल्युशन्स आहेत. काय आहे? नॉर्थ वेस्ट नावाची एक दिशा आहे जी नॉर्थ वेस्ट म्हणजे ईशान्य. वायव्य दिशा, थोडक्यात वायव्य दिशा ही सपोर्टची दिशा आहे. आपल्याला जर कुठून सपोर्ट पाहिजे असला तर तो त्या दिशेतून मिळतो. अशा लोकांना एक छोटी सोपी गोष्ट करता येऊ शकते. US कॉन्सुलेटचा व्हिसाला केलेला ॲप्लिकेशन फॉर्म, USचा एक झेंडा छोटा आणि भारताचा एक झेंडा, ह्या गोष्टी तिथे ठेवाव्या आणि फरक बघावा. ह्या गोष्टी वेगळ्या लेवलवर कनेक्ट होतात आणि थिंग्स स्टार्ट हॅपनिंग फॉर यू. बरं, हे वास्तुशास्त्र नाही म्हणजे हे वेगळंच आहे. आणि सध्या कोणाला US ला जायला हवंय. पण हे होतं ना. माझ्याकडे एक क्लायंट आल्या होत्या, त्यांच्या मुलीला पायलट व्हायचं होतं. शी वॉज फॉलिंग शॉर्ट ऑन हर कॉन्फिडन्स. आता त्यांच्यासाठी ते कसं असतं, डिजिटल याच्यामध्ये आधी ते सगळं ट्रेनिंग घेतात पूर्ण. तिथे कुठेतरी तिचे प्रॉब्लेम्स व्हायचे आणि ते झाल्याशिवाय तिला पुढे जाता येत नव्हतं. तर मी काय केलं, एक मिनिएचर तिकडे ठेवून दे. एव्हिएशन ट्रेनिंग जे घेतात त्यांचं एक ते नाव आहे त्याला काहीतरी, त्याचं ते सिम्बॉल ठेवायचं तिकडे. सिम्बॉल ठेवायचा. ते मिनिएचर तिथे ठेवून दिलं एक.
नॅचरली ते तिथे काम करायला लागतं. ती पायलट झाली, इंडिगोला जॉईन झाली आहे, न्यूझीलंडला जाऊन तिने ट्रेनिंग घेतलं तिचं. तर समीरजी, हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स घेऊन येतात का लोक? कायमच येतात. आणि हेल्थ प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, फक्त शारीरिकच नसतात, तर मानसिक प्रॉब्लेम जास्त प्रमाणात असतात लोकांना हल्ली. वास्तूमध्ये मुख्य दिशा जी हेल्थला रिलेट करते ती आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, जी उत्तर आणि ईशान्य म्हणजे नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या मध्ये असते. ह्या दिशेमध्ये जर टॉयलेट असली, लाल रंग असला, बर्नर असला, तर हेल्थचे प्रॉब्लेम्स डेफिनेटली होतात. तिथून मी त्या गोष्टी काढायला सांगतो त्यांना. नंबर 2, डिप्रेशन. हा आजचा सर्वात मोठा टॉपिक आहे. आता डिप्रेशनची कारणं पुष्कळ आहेत. बऱ्याच वेळा खूप जास्त अँझायटीमुळे डिप्रेशन येतं, फेल्युअर्समुळे डिप्रेशन येतं. तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट्स वास्तूमध्ये वेगळ्या असतात. काय रेमेडी? प्रत्येकासाठी सेम नाही आहे. बरं. आता अँझायटी, लोकांना ना खूप प्रचंड अँझायटी असते. माझ्याकडे काही क्लायंट्स येतात, त्यांना थोडीशी धूळ चालत नाही. एखादी गोष्ट त्या ठिकाणी म्हणजे तशीच लागते, थोडी हललेली चालत नाही. हा एक कुठेतरी ना नंतर सायकोलॉजिकल डिसऑर्डर होते. मग त्यांच्यासाठी काय प्रॉब्लेम असतो त्यांचा घरामध्ये मी जेव्हा बघतो, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट नावाची एक डायरेक्शन आहे जी पूर्व आणि आग्नेयाच्या मध्ये म्हणजे ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या मध्ये येते. त्या दिशेमध्ये जर इम्बॅलन्स असला म्हणजे लाल रंग असला किंवा ती व्यक्ती तिथे झोपत असली त्या दिशेमध्ये, तर ती व्यक्ती कायम अँक्शियस राहते, कारण ती अँझायटीचीच डायरेक्शन आहे. मग तिथे 2 डॉल्फिन्स ठेवले. अच्छा. तर 2 डॉल्फिन्स प्रॉडक्टिव्हिटी देतात. 2 रॅबिट्स ठेवले. रॅबिट्स काय करतात? ससे बरोज करतात ना, जमिनीत जाऊन ते खणून एकमेकांना जोडतात, हे कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करतात. मग त्यांची जी अँझायटी आहे, म्हणजे अँझायटी बेसिकली का होते, त्यांचं चर्निंग जास्त चालू असतं, थॉट खूप असतात डोक्यामध्ये आणि ते कुठेही ते ना बाहेर काढू शकत नाहीत. मग दुसरी एक आणखी रेमेडी, खूप जास्त जर चर्निंग होत आहे तर तिथे मिक्सर ठेवायचा. मिक्सर चर्निंग करतं ना, चर्न करून आउटपुट देतं आपल्याला. मग तशी एखादी गोष्ट तिथे ठेवली, हे सिम्बल्स आहेत, सगळे प्रतीक आहेत. मग मिक्सर आउटपुट देतो, त्या व्यक्तीचं चर्निंग कमी व्हायला लागतं. वॉशिंग मशीन त्या दिशेमध्ये ठेवलं, चर्निंग कमी होतं. आता डिप्रेशनचा सर्वात मोठा प्रॉब्लेम लोकांना येतो की करिअरमध्ये प्रॉब्लेम्स आले, फॅमिली लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले. हल्ली तर कित्येक वेळा लहान लहान मुलं येतात, ब्रेकअप झाला. ब्रेकअप. हा, आणि त्या ब्रेकअपमध्ये ते एवढे वाहत गेलेले असतात ना की त्यांना काय करावं हेच कळत नसतं. मी बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे की ह्या मुलांची झोपायची डायरेक्शन पश्चिमेची असते. डोकं पश्चिमेकडे. डायरेक्शनच इन ऑल. पण पश्चिम दिशेमध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पश्चिम आणि वायव्य म्हणजे वेस्ट आणि नॉर्थ वेस्टच्या मधली एक डायरेक्शन आहे, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट. हे डायरेक्शन पर्टिक्युलरली फक्त डिप्रेशन्स देते. मग त्या डायरेक्शनमध्ये जर बेड असला तर माणसाला डिप्रेशन होऊच शकतं. बेड रिलोकेट करायचा. बेड रिलोकेट केल्याने हे प्रॉब्लेम्स जातात. बेड रिलोकेट म्हणजे काय करायचं? दुसऱ्या डायरेक्शनला आणायचा. घरामध्ये जर जागा असली तर त्या बेडची पोझिशन बदलायची, ॲटलिस्ट त्या व्यक्तीची पोझिशन बदलायची झोपायची. त्या दिशेमधून बाहेर काढायचं, दुसऱ्या दिशेमध्ये झोपवायचं. तुमच्या WNW म्हणजे वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये, डिप्रेशनच्या डायरेक्शनमध्ये एखादं कॅमल ठेवलं, उंट. उंट कुठे असतं? जिथे जनरल डिप्रेशन येईल अशा ठिकाणी. त्या मोठ्या वाळवंटी प्रदेशात आजूबाजूला काही दिसत नाही, आपण गेलो तर काय होईल हो. पण उंट जगतो ना तिथे व्यवस्थित, त्याच्यामुळे त्याच्याकडे ती ताकद आहे त्या डिप्रेसिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये व्यवस्थित जगायची. उंट ठेवा एक, डिप्रेशन कमी होतं. पण म्हणजे कुठेही जरी बेडरूम असली, कारण हल्ली काय 1 बेडरूम 2 बेडरूम असतात, आणि एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा काय असेल तर त्याच्या बेडरूममध्ये कुठली वस्तू ठेवायची, प्रतीक ठेवायचं की ज्यामुळे कुठलीही दिशा असली तरी इट विल वर्क फॉर हिम. हां, ॲक्च्युली मी आत्ता म्हटलं तसं दिशा कुठली हे बघणं गरजेचं आहे. प्रत्येक दिशेचा ॲट्रिब्यूट फिक्स आहे. अच्छा. पॅरासिटामॉलची गोळी जी आहे त्याचं काम फिक्स आहे, ताप उतरवणार. तसंच प्रत्येक दिशेचं आहे.
अँझायटी देणारी दिशा तुम्हाला अँझायटीच देणार आहे. पण तेच अँझायटीची डायरेक्शन जेव्हा प्रॉपरली मॅनिफेस्ट केली जाते तेव्हा CA सारखा माणूस तिथे खूप चांगलं काम करू शकतो, कारण त्याला त्याच्यातून आउटपुट द्यायचं आहे. मग ती दिशा त्या दृष्टिकोनातून वापरता येते. साऊथ ऑफ साऊथ वेस्ट ही जी डिस्पोजलची डायरेक्शन आहे, या डायरेक्शनमध्ये माणूस जर झोपला तर त्याची हेल्थ खूप खराब होते. कारण तुमचं तत्व, तुमची वैयक्तिक जी एनर्जी आहे, जे झील आहे, ते झीलच जातं. कारण डिस्पोज ऑफ व्हायला लागतं सगळ्या गोष्टी. थॉट प्रोसेस चेंज होतात. मग अशा व्यक्तीला तिथून बाहेर काढणंच गरजेचं आहे. तुमचे फोटोग्राफ्स जर तिथे असले तरीही प्रॉब्लेम होतो. ज्वेलरी लोकांनी ठेवलेली असली तरीही ती डिस्पोज ऑफ होते, चोरी होऊ शकते. अच्छा, ज्वेलरी ठेवली तर चोरी होईल? हो, होऊ शकते. होईलच असं नाही, होऊ शकते. देयर आर चान्सेस. आहे तुमच्याकडे अशी कधी केस? चोरीची अशी केस नाही आहे, पण माझ्याकडे एक केस आहे ज्याच्यामध्ये एक मुलगा घरातून गायब झाला होता, हो, काही न सांगता. आणि त्याच्या पालकांनी मला फोन केला, असं असं झालंय. मी लगेच प्रश्नपत्री मांडली. प्रश्नपत्रिकेमध्ये मला कळलं की ठीक आहे, हा येणार आहे. पण मग परत घरामध्ये मी त्यांना विचारलं, ह्या दिशेमध्ये तुम्ही त्याचे काही फोटोग्राफ्स ठेवलेत का? तर त्याने फोटोग्राफ्स नव्हते ठेवले, पण त्याचे खेळण्याच्या वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या. क्रिकेटची बॅट आणि स्टंप आणि बॉल. त्याला क्रिकेटची खूप आवड होती. त्यांना सांगितलं, हे इथून काढा आणि दुसऱ्या डायरेक्शनला शिफ्ट करा, साऊथ वेस्टला. बाजूलाच आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्टच्या बाजूला साऊथ वेस्टची डायरेक्शन आहे, तिथे शिफ्ट करा. आणि तो मुलगा परत आला? मुलगा परत आला 2 दिवसांनी. मामाकडे गेलेला होता त्याच्याला आमच्या. म्हणजे छोटी गोष्ट आहे. त्यांना नंतर कळलं पण तो तिकडे आहे ते. पण हा मधला जो पिरियड असतो, पॅनिक सिच्युएशन जी क्रिएट होते पालकांसाठी, ती खूप प्रॉब्लेमॅटिक असते. आता माझ्याकडे बऱ्याच वेळा पालकच येतात, मुलं अभ्यास करत नाहीत म्हणून. कायमची तक्रार असते. अहो, आज कंडिशन अशी आहे, बालवर्गात म्हणजे नर्सरीपासून असलेल्या मुलांकडून पालक एवढ्या अपेक्षा ठेवतात, ओव्हरबर्डन होतं त्या मुलांना. मुलं जाऊन देत ना, 8वीत जाऊन देत, 9वीत जाऊन देत, मग तुम्ही अपेक्षा ठेवा ना त्यांच्याकडून. आधीपासूनच हे विचार एवढे टाकलेले असतात की ते मूल आधीच बर्डन होऊन जातं. बऱ्याच वेळा मी असं बघितलंय की 10वीत असलेला मुलगा 9वीत असेपर्यंत खूप चांगला परफॉर्म करत होता आणि 10वीत आल्यानंतर प्रॉब्लेम्स व्हायला लागले. मी पालकांना विचारतो, काय हो, घरात काय चेंज केलात तुम्ही? कधी कधी सांगतात आम्ही घर बदललं, कधी कधी सांगतात ह्या दिशेमध्ये आम्ही हा रंग आणला. वास्तूमध्ये वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट ही एक डायरेक्शन आहे, म्हणजे पश्चिम आणि नैऋत्येच्या मधली दिशा. ही अभ्यासाची दिशा आहे. या दिशेमध्ये जर मुलाने बसून अभ्यास केला तर त्याचा अभ्यास चांगला होतो. पण याच दिशेमध्ये जर त्याने खेळणी आणून ठेवली तर त्याचा कल खेळण्यांकडे जास्त जाईल. तिथे जर किचन आली तर अभ्यासाचं नाव घेतलं की मुलगा, काय सारखा अभ्यास 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 चाललाय, करतोय ना मी, असं चिडतो आणि रिॲक्ट होतो. कारण ती अभ्यासाचीच डायरेक्शन आहे, एज्युकेशनची डायरेक्शन आहे. मग त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही पुस्तकं ठेवा, चांगली एक बुक लायब्ररी करा, मुलाचा अभ्यासाचं टेबल तिथे घेऊन जा, त्याच्याने फरक पडेल. मी बऱ्याच वेळा लोकांची घरं त्याप्रमाणे सेट करतो. प्रत्येकावर टेबल तिथे घेऊन जाता येईल का? शक्य नाही आहे. आता किचन आहे तर किचनमध्ये तिथे आपण मुलाला डायनिंग टेबल नाही, स्टडी टेबल नाही देऊ शकत. मग तो जिथे आहे तिथेच बसून दे. मी ट्रीटमेंट्स त्या झोनमध्ये करतो आणि तिथे ट्रीटमेंट्स केल्याने मुलाचा अभ्यास चांगला व्हायला लागतो. एखाद्याला जर त्याच्या बिझनेसमध्ये किंवा असं काही चॅलेंजेस येत आहेत तर त्या चॅलेंजेसप्रमाणे तुमची रेमेडी असते का, की तुम्ही असं कधी केस हँडल केली आहे का? बिझनेस किंवा कमर्शियल अँगलनी बघताना त्यांच्यासाठी ना 3 दिशा खूप महत्त्वाच्या आहेत. एक आहे नॉर्थ, दुसरी आहे साऊथ ईस्ट आणि तिसरी आहे वेस्ट. ऑपॉर्च्युनिटीज यायला पाहिजेत म्हणून नॉर्थ बॅलन्स करायला लागते. पैसा कंटिन्युअस यायला पाहिजे म्हणून साऊथ ईस्ट बॅलन्स करायला लागते. आणि वेस्ट कारण ती प्रॉफिट्सची आहे आणि बिझनेसमधून जर प्रॉफिट होत नसला तर उपयोग शून्य आहे बिझनेस करून. तर त्या दिशेमध्ये इम्बॅलन्सेस असता कामा नये. माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत असं झालं होतं, त्याला मल्टिपल प्रॉब्लेम्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणा किंवा GST कडून म्हणा यायला लागले अचानक. मी त्याला विचारलं, बाबा माझं तुला घराचा एक लेआउट पाठव. त्याने पाठवलं आणि ग्रेडिंग केलं. त्याच्या वेस्टमध्ये मगाशी म्हटलं तसं सर्वात मोठा कल्प्रिट टॉयलेट होती. ते टॉयलेट मी काढून टाकली कारण घरात बाकीच्या टॉयलेट्स होत्या वापरायला.
ते केल्यानंतर त्याच्या ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सबसाईड व्हायला मदत झाली. तर बिझनेससाठी ह्या 3 डायरेक्शन्स प्रचंड महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावरती आम्ही रेग्युलरली काम करतोच आणि करायलाच लागतं. एका क्लायंटकडे गेलो होतो, जॉईंट फॅमिली, आणि जॉईंट फॅमिलीमध्ये घर एवढं मोठं, म्हणजे 2 BHKचे 4 फ्लॅट्स एकत्र केलेले, एवढं मोठं घर, घरात राहतात 5 माणसं. आणि त्या सगळ्या फॅमिलीमध्ये ना मी एक बघितलं, त्यांना ना आनंद नव्हता. म्हणजे एकत्र राहत आहेत पण असं ना कुठेही हॅपीनेस मला कुणामध्येही दिसला नाही. आणि बोलताना त्यांनीही मला ते सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे. वास्तूमध्ये ईस्ट नॉर्थ ईस्ट नावाची एक डायरेक्शन आहे जी हॅपीनेस देते. त्या हॅपीनेसच्या डायरेक्शनमध्ये त्यांचे थोडे इम्बॅलन्सेस होते. मी त्यांचा पूर्ण फॅमिलीचा एक फोटो त्या डायरेक्शनमध्ये ठेवला आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक बॉन्डिंग क्रिएट झालं. एकमेकांमध्ये जे आयसोलेशन होतं ते आयसोलेशन जाऊन पुन्हा ते सगळे एकत्र यायला लागले. त्यांच्याकडे 2 पेंटिंग्स होती. ती 2 पेंटिंग्स स्पेसिफिकली मी त्यांना घरातून काढायला सांगितली, जी थोड्या प्रकारची डिप्रेसिव्ह पेंटिंग्स होती आणि त्याच्यामुळेही त्यांना हा प्रॉब्लेम होत होता. तर आपण पेंटिंग घेताना आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे की त्या पेंटिंगचा, प्रत्येक पेंटिंगचा एक आत्मा असतो, तो काहीतरी दर्शवतो आपल्याला. मग त्याची दिशा कुठली असायला पाहिजे, मुळात ते घ्यायचं की नाही. जर त्याच्यात निगेटिव्ह एलिमेंट दिसत असलं तर घेऊच नाही आहे. लोक हल्ली काय करतात, नवीन कोणीतरी घर घेतलं की बाप्पाला घेऊन जातात प्रेझेंट द्यायला. मग ते घरात एवढे होतात ना की काय करायचं त्या माणसाला कळत नाही. मग वेगवेगळ्या दिशांमध्ये सगळे ठेवले जातात. आपण काय म्हणतो, गणपती हा आपल्याला ज्ञान देणार आहे ना, तर मल्टिपल जर ज्ञान यायला लागलं तर काय होणार आहे हो. घरात भरपूर गणपती असू नयेत आणि आपणही कोणाला गिफ्ट जर द्यायचं असलं तर गिफ्ट देताना अशा प्रकारची गोष्ट न देता पुस्तकं वगैरे जर दिली तर ज्ञान त्या व्यक्तीला मिळतं आणि ते जास्त चांगलं संयुक्तिक होऊ शकतं. आज समीरजी खूप काही काही कळलं आणि मला स्वतःला वास्तुशास्त्र म्हणजे कसं आहे की आपली ती एक जुनी संस्कृती आहे, त्याच्यामध्ये विज्ञान आहे आणि त्या शास्त्र तर आहेच, कारण वास्तुशास्त्र या शब्दामध्येच शास्त्र आहे आणि अध्यात्म देखील आहे. नक्कीच. तर ह्याचा जो संगम आहे आणि तुम्ही त्याचा वापर करून लोकांच्या जीवनामध्ये फरक करताय, हो, करेक्शन्स करून, तर हे खूप छान तुम्ही मला असं वाटतं कार्य करताय. तुम्ही इथे आलात, सर्व काही सांगितलं वास्तूबद्दल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पण तुमचा खूप आभारी आहे. थँक्यू. माझ्याकडून आज हे जे काही कार्य होते हे मी समर्पित करेन माझ्या गुरूंना, कारण माझं याच्यात काहीच नाही आहे. त्यांनी मार्गदर्शन जे दिलं आहे ते मी पुढे घेऊन चाललो आहे, त्याच्यामुळे सगळं त्यांना समर्पित आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर प्रेक्षको, आज समीरजींनी आपल्याला वास्तू हे शास्त्र कसं आहे, कोणत्या दिशेला काय असावं, त्या ऊर्जेचा प्रवाह कसा जातो आणि करेक्शन्स कशी करावी आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल होतात हे अतिशय सुंदर सांगितलं. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. समीरजी आपल्याला त्याची उत्तरं नक्कीच देतील. तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जरूर लिहा. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे नक्की त्यांना उपयोग होईल. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या एक्सपर्ट बरोबर, सर्व काहीमध्ये.